Good evening, everybody. I'm Ashish Goyal, Director, Mumbai District Housing Federation. Today's meeting is regarding the election rules and procedure appointing RO for societies having members 250 and below. So today we have all our dignitaries attending the meeting. We have Divisional Joint Registrar Bajirao Shinde Sahib is expected to join us. Then we have DDR2 Pratap Patil sir has joined us. We'll have JD Patil sir DDR1. We'll have Jeble sir DDR3 and Dr. Mande Sahib DDR4. And we have with us now Assistant Registrar Rajesh Lavekar ji. So I welcome everybody on behalf of the Federation. Now I'll request our Chairman Prakash Darekar ji to please address the Chairman sir. नमस्कार. मुंबई डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनच्या वतीनं आयोजित आजच्या 250 पेक्षा कमी सभासद संस्था असलेल्या गृहनिर्माण सहकारी संस्थांसाठी निवडणूक नियम व कार्यपद्धती या चर्चासत्रामध्ये थोड्याच वेळामध्ये आपले विभागीय सहनिबंधक सन्माननीय बाजीराव शिंदे साहेब जॉईन होणार आहेत. आता मुंबई जिल्हा उपनिबंधक सन्माननीय प्रताप पाटील साहेब व सहाय्यक निबंधक राजेश लवेकर साहेब यांचं आपल्या आजच्या चर्चासत्रामध्ये आगमन झालेलं आहे. त्यांचं प्रथमतः मी मुंबई डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. थोड्याच वेळामध्ये मुंबई जिल्हा उपनिबंधक 1 चे सन्माननीय JD पाटील साहेब, त्याचबरोबर जिल्हा उपनिबंधक 3 चे सन्माननीय KP जेबले साहेब आणि जिल्हा उपनिबंधक 4 मुंबईचे किशोर मांडे साहेब हेही आपल्या चर्चासत्रामध्ये थोड्या वेळात जॉईन होणार आहेत. आजच्या ह्या चर्चासत्रामध्ये जे उपस्थित मान्यवर आहेत त्यांचं, त्याचबरोबर आमच्या मुंबई डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनचे सर्व संचालक मंडळ आणि मुंबई शहरातील गृहनिर्माण सहकारी चळवळीमध्ये काम करणारे प्रतिनिधी आजच्या ह्या चर्चासत्रामध्ये सामील झालेत. प्रथमतः मी मुंबई डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आजच्या चर्चासत्रामध्ये स्वागत करतो. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की 154B हे चॅप्टर नव्यानं आल्यानंतर नुकतंच 6 एप्रिल 2021 ला शासन निर्णय झाला आणि आपला नियम आणि कार्यपद्धती कशी असेल त्या अनुषंगानं 250 पेक्षा कमी सभासद असणाऱ्या गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या निवडणुका आपण आपल्या राज्य निवडणूक अधिकारी प्राधिकरणाच्या वतीनं न घेता आपण सोसायटीच्या वतीने घेत असताना आपल्याला कशा घ्याव्या त्याबाबत मार्गदर्शन आपल्याला ह्या मान्यवरांचं होणार आहे. आपल्याला कल्पना आहे की आपल्या ह्या निवडणूक प्रक्रियेमध्ये आपल्याला निवडणूक अधिकारी म्हणजे तो कसा नेमायचा असो, रिटर्निंग ऑफिसर 90 दिवसाच्या आतमध्ये त्याची आपण नेमणूक केली पाहिजे. त्याचबरोबर तो गेल्या पंचवार्षिक कमिटीचा सदस्य कमिटी मेंबर नसला पाहिजे, किंबहुना येणाऱ्या होऊ घातल्या जाणाऱ्या निवडणुकीला तो इच्छुक उमेदवार म्हणून असणारही पाहिजे. अशा प्रकारचे अनेक त्यामध्ये रूल्स आहेत. त्याचबरोबर तो प्रशिक्षणार्थी असावा, त्याला ट्रेनिंग दिली जावी. त्याचबरोबर निवडणूक अधिकारी निपक्ष कसा असावा, मतदार याद्या तयार कशा कराव्या IJ फॉर्म वरून, त्याचबरोबर तयार करण्याला याद्यांवर ऑब्जेक्शन सजेशन असेल, मतदारांचे उमेदवारी अर्ज असेल, उमेदवारी मागे घेणे असेल, त्याचा कालावधी असेल, पुन्हा निवडून आलेल्या कमिटीचा कामकाज करण्यासाठी ऑफिस बेरर नियुक्ती असेल, अशा सर्व अनुषंगातून आपल्याला ह्या निवडणुका कशा घेता येतील याबाबत आजच्या ह्या चर्चासत्रामध्ये आपल्याला मार्गदर्शन होणार आहे. ह्या निवडणुका कशा घ्याव्या या संबंधी एक आपण लवकरच सन्माननीय राजेश लवेकर साहेबांच्या पुढाकारानं महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन आणि आपलं मुंबई डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन या माध्यमातून निवडणूक नियम आणि कार्यपद्धती यावर आपण पुस्तकही प्रकाशित करू आणि ते पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर मुंबई शहरातील गृहनिर्माण सहकारी संस्थांना त्यांना अशा प्रकारच्या पुस्तकाची आवश्यकता आहे. त्याचबरोबर आपल्या निवडणूक अधिकारी म्हणून जी ट्रेनिंग द्यायचं आपल्याला जिल्हा हाऊसिंग फेडरेशन असेल अधिकार प्राप्त झाला नवीन कायद्यानुसार, त्या माध्यमातूनही
शिक्षण प्रशिक्षण बरोबर अशा प्रकारचं निवडणुका कशा घ्याव्यात, त्या नियम आणि कार्यपद्धती याविषयी सविस्तर आम्ही आपल्याला मुंबई डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनच्या माध्यमातून मार्गदर्शन करणारच आहोत. आणि ह्या अनुषंगानं आजच्या चर्चासत्रात आपल्याला माहिती उपलब्ध होईल. ह्या व्यतिरिक्त आपल्याला काही आवश्यक माहिती ह्यानंतरही आपल्याला अभिप्रेत असेल तर मुंबई डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनकडे आपण संपर्क साधावा. आपल्याला सर्वतोपरी माहिती देऊन निवडणूक प्रक्रियेमध्ये मदत करण्याचं काम आपली मुंबई डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी सर्वस्व मदत करेल, अशा प्रकारचा मुंबई डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनचा अध्यक्ष या नात्यानं आपल्याला विनम्र शब्द देतो. वेळेची मर्यादा असल्या कारणानं तुमच्या आणि आपल्या वक्त्यांच्या मध्ये जास्त वेळ न राहता मी आशिष गोयल यांना विनंती करतोय की पुढील कार्यक्रम त्यांनी सुरुवात करावी. थँक्स करतो लवेकर साहेबांना की लवेकर साहेब प्लीज सगळ्यांचं मार्गदर्शन करा. लवेकर साहेब प्लीज. नमस्कार. दरेकर साहेब, वडेर साहेब आणि प्रताप पाटील साहेब व उपस्थित सर्व सन्माननीय सदस्य. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील कलम 73 CB मध्ये बदल करून 250 पेक्षा कमी सभासद असणाऱ्या संस्थांची निवडणूक घेण्याची जबाबदारी आपण त्या संस्थांवर दिलेली आहे. त्यानुसार हे 6 एप्रिलला नियम प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. हे 6 एप्रिलला नियम आपण प्रसिद्ध केले त्यापूर्वी आपण शासनाने 2 वेळेला प्रारूप नियम प्रसिद्ध केले होते. त्यात जवळपास 130-140 लोकांनी त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन दाखल केले. जवळपास सर्वांचे जे ऑब्जेक्शन होते ते ऑब्जेक्शन विचारात घेऊन आता हे फायनल प्रसिद्ध करण्यात आले आहेत. हे फायनल नियम आपण जे प्रसिद्ध केलेत ते अत्यंत सुटसुटीत आणि सहज कोणाला पण निवडणूक घेता येईल. कारण या नियमामधला आपण सगळे याचे महत्वाचे फीचर बघू. याच्यातला पहिला फीचर आहे की निवडणूक घेण्याची जबाबदारी आपण आता ही संस्थेला दिलेली आहे. म्हणजे निवडणूक निर्णय अधिकारी हा संस्थेचा कोणताही सभासद होऊ शकतो. फक्त त्याच्यात एकच हर्डल आहे की तो आता जी कमिटी आहे त्या कमिटीचा सदस्य नसला पाहिजे. त्याशिवाय जर सभासद तयार होत नसेल निवडणूक घ्यायला तर माननीय जिल्हा आपले विभागीय सहनिबंधक यांच्याकडील जे पॅनल आहे त्या पॅनलवरचा कुठलाही अधिकारी पण ते निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमू शकतात. दुसरे केलेले आहे की आता निवडणूक निर्णय अधिकारी हा संस्थेचा सभासद राहणार आहे. त्यामुळे त्या सभासदाला निवडणुकीची प्रक्रिया माहिती व्हावी म्हणून नियमामध्ये अशी तरतूद करण्यात आलेली आहे की प्रत्येक सभासद निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कुठल्या तरी जिल्हा फेडरेशन मार्फत निवडणुकीचं ट्रेनिंग घेतलं पाहिजे. जे ट्रेनिंग घेतलं तर त्याला कायदा नियम याच्यातील तरतुदी निवडणुकीमध्ये कशी प्रक्रिया राबवायची याबद्दल आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करता येईल. यासाठी आता फेडरेशन मार्फत आपण ऑनलाईन ट्रेनिंगचा एक प्रोग्राम तयार करत आहोत. तो प्रोग्राम तयार झाल्यानंतर फेडरेशन मार्फत त्याच्या निवडणुका म्हणजे त्यांना ट्रेनिंग देण्यात येईल. ट्रेनिंग दिल्यानंतर त्यांना संबंधितांना आपण त्याचं प्रमाणपत्र देणार आहे. याशिवाय या नियमाचं आपल्याला एक वैशिष्ट्य सांगता येईल की या नियमामध्ये निबंधकांना कुठले फार थोडे अधिकार दिलेले आहेत. म्हणजे निबंधकाचा रोल यात कुठेही नाहीये. संपूर्ण प्रक्रिया ही संस्था स्तरावर आपल्याला पूर्ण करायची आहे. निबंधकाचा रोल कुठे येतो तर एखाद्याचा नॉमिनेशन अर्ज नामंजूर झाला तर त्या विरुद्ध निबंधकाकडे तुम्हाला रजिस्ट्रारकडे अपील करता येईल. त्या अपीलाचा निर्णय जो काही देईल तो अंतिम निर्णय राहणार आहे. त्याशिवाय पूर्ण निवडणूक प्रक्रिया झाल्यानंतर निवडून आलेल्या व्यवस्थापन समिती सदस्यांची यादी ही निबंधकाकडे सादर करायची आहे आणि त्यानंतर निबंधकांनी ही कमिटी कॉन्स्टिट्यूट करायची आहे. फक्त निबंधकाचा रोल हा 2 वेळेलाच आहे. त्यामुळे आपली संस्थेची जबाबदारी आता यात वाढलेली आहे. कारण उद्या आता काय होणार, लोक असं म्हणणार की ही संस्था स्तरावर निवडणूक घेत आहोत म्हणजे याच्यामध्ये व्यवस्थापन समिती आपल्या आवडीचा आपल्या जवळच्या माणसाला निवडणूक निर्णय अधिकारी नेमेल कारण सभासद निवडणूक अधिकारी होणार आहे आणि त्यातून निवडणुकीमध्ये गैरप्रकार होतील. परंतु नियम तयार करताना याची पूर्णपणे आपण खबरदारी घेतलेली आहे. यामध्ये कुठले पण निवडणूक संस्था स्तरावर होत असली तरी निवडणूक अत्यंत सिंपल पद्धतीने आणि ट्रान्सपरंट व्हावी यासाठी बरेच हार्डल्स आपण त्यात तयार केलेले आहेत. पहिला हार्डल आहे की आपण जी प्रोव्हिजनल यादी संस्था स्तरावर प्रसिद्ध होणार आहे ती यादी संस्थेच्या प्रसिद्ध केल्यानंतर संस्थेला नोटीस बोर्डवर लावायची आहे. त्याशिवाय नोटीस बोर्डवर लावल्याशिवाय प्रत्येक सभासदाला बाय हँड डिलिव्हरी और बाय इलेक्ट्रॉनिक मोड आपल्याला ती त्याला द्यायची आहे. म्हणजे निवडणूक प्रारूप यादी प्रसिद्ध झाली की प्रत्येकाला समजून येईल की आता ही आपली निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानंतर ते यादीमध्ये एखाद्याचं नाव नसेल किंवा नावामध्ये करेक्शन असेल किंवा कुठल्या नावाबद्दल ऑब्जेक्शन असेल तर त्याविरुद्ध त्याला क्लेम अँड ऑब्जेक्शन दाखल करता येतील. आणि क्लेम अँड ऑब्जेक्शन आता यादी प्रसिद्ध केली आहे संस्थेच्या सचिवांनी आणि जर ती यादी त्याच्यावरची क्लेम अँड ऑब्जेक्शन सचिव
डिसाईड करणार असाल तर त्यात कोणावर अन्याय होईल, कोणाची म्हणजे तक्रार येऊ नये यासाठी याचे अधिकार आपण निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला दिलेत. म्हणजे यादी प्रसिद्ध संस्था करणारे क्लेम अँड ऑब्जेक्शन डिसाईड केल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी हे स्वतः अंतिम यादी प्रसिद्ध करणार आहेत. म्हणजे यामध्ये कोणत्याही सभासदावर या म्हणजे प्रारूप यादीवर आपल्याला अन्याय होणार नाही व प्रारूप यादी ही व्यवस्थितरित्या प्रसिद्ध होईल. सेकंड तयार केलेलं आहे की फायनल यादी झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी हा निवडणूक प्रोग्राम जाहीर करणार आहे. निवडणूक प्रोग्राम हा पूर्ण म्हणजे 5 दिवस त्याला अर्ज भरण्यासाठी आहेत, 15 दिवस विड्रॉल साठी आहेत आणि त्यानंतर 7 दिवसांनी जनरल बॉडीमध्ये आपण निवडणूक घेणार आहोत. व निवडणूक प्रोग्राम जाहीर करताना निवडणूक अधिकाऱ्यांनी सुद्धा तो निवडणूक प्रोग्राम हा संस्थेच्या नोटीस बोर्डवरही लावायचा आहे. नोटीस बोर्ड शिवाय त्यांनी प्रत्येक सभासदाला तो बाय हँड और तो इलेक्ट्रॉनिक मोडनी द्यायचा आहे. नंतर प्रोग्राम प्रसिद्ध झाल्यानंतर 5 दिवस नॉमिनेशन होतील. त्याच्यात नॉमिनेशन आलेले छाननी होईल. छाननी नंतर कोणाचं नॉमिनेशन रिजेक्ट झालं तर निवडणूक निर्णय अधिकारी हा त्याला रायटिंग मध्ये कळवणार आहे की तुझं नॉमिनेशन रिजेक्ट झालं. नॉमिनेशन रिजेक्ट झालं तर त्याविरुद्ध तो सभासद आपल्या निबंधकाकडे, वॉर्ड ऑफिसरकडे जो कोणी असेल त्याच्याकडे तो अपील दाखल करू शकतो 152 मध्ये. आणि त्या अपिलाचा निर्णय आल्यानंतर जर त्याचं मान्य केलं तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला त्याचं नाव फायनल यादीमध्ये टाकावं लागणार आहे. फायनल यादी प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणूक प्रक्रिया ही सर्वसाधारण सभेमध्ये गुप्त मतदान पद्धतीने होणार आहे. म्हणजे परत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला सर्वसाधारण सभेची नोटीस काढायची आहे. ती नोटीस प्रत्येक सभासदाला द्यायची आहे आणि त्यानंतर तिथं जी सर्वसाधारण सभा होईल, विशेष सर्वसाधारण सभा, त्या सभेमध्ये आपली मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सगळ्या सभासदांच्या समक्षच तिथंच तो काउंटिंग करणार आहे. काउंटिंग करून निकाल जाहीर करणार आहे. निकाल जाहीर केल्यानंतर तो निबंधकांकडे देणार आहे. निबंधकातून कमिटी कॉन्स्टिट्यूट झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी व्यवस्थापन समितीचे जे पदाधिकारी आहेत त्याची निवड करणार आहेत. या प्रकारे आपण एकदम सुटसुटीत आणि पारदर्शक पद्धतीने निवडणूक घेण्यासाठी आपण हे निवडणूक नियम तयार केलेले आहेत. यामध्ये आता पहिलं आपण केलेलं होतं की अपॉइंटमेंट ऑफ रिटर्निंग ऑफिसर. रिटर्निंग ऑफिसर कोण असू शकतो? रिटर्निंग ऑफिसर मे बी एनी मेंबर ऑफ द सोसायटी, सेम सोसायटी हु आर नॉट डिझायर्स टू कॉन्टेस्ट इलेक्शन. फक्त त्याच्यात हार्डल एक टाकले की तो संस्थेचा द फॉलोइंग पर्सन कॅन नॉट बी अपॉइंटेड ॲज रिटर्निंग ऑफिसर. नंबर 1 ऑडिटर, एम्प्लॉई ऑफ सोसायटी आणि एनी आउटगोईंग कमिटी मेंबर. कारण कमिटी मेंबर असेल तर त्याच्यात इंटरेस्ट राहू शकतो. रिटर्निंग ऑफिसर नियुक्त केल्यानंतर रिटर्निंग ऑफिसरला मी काम करण्यास तयार आहे असं संस्थेला एक पत्र द्यायचंय. त्याशिवाय त्यांनी आपली ट्रेनिंग घ्यायची. ट्रेनिंग घेतल्यानंतर त्याचं काम चालू होईल. निवडणूक अधिकारी नियुक्त करताना संस्था ही प्रोव्हिजनल यादी प्रसिद्ध करेल. प्रोव्हिजनल यादी प्रसिद्ध केल्यानंतर ती सगळ्या सभासदांना देण्यात येईल. त्याच्यावर जे काही ऑब्जेक्शन असतील ते ऑब्जेक्शन आपण संस्थेकडे सादर करायचे. संस्थेकडे सादर केल्यावर निवडणूक निर्णय अधिकारी त्या ऑब्जेक्शनची स्टडी करतील. त्याच्यात काय योग्य काय आहे नाहीये ते बघतील. त्यानंतर संबंधिताला ते रायटिंग मध्ये कळवतील की तुझं ऑब्जेक्शन आम्ही मान्य केलंय, नाही मान्य केलंय. आणि त्यानंतर ते फायनल यादी प्रसिद्ध करणार. फायनल यादी प्रसिद्ध केल्यानंतर 7 दिवसाच्या आत ते निवडणूक प्रोग्राम जाहीर करणार आहेत. हा निवडणूक प्रोग्राम कसा असेल की त्याच्यासाठी आपण नॉमिनेशनसाठी 5 दिवसाचा वेळ दिलेला आहे. 5 दिवसात नॉमिनेशन जसे जसे तो दाखल होतील तसे तसे निवडणूक निर्णय अधिकारी रोज किती नॉमिनेशन पेपर कोणी सादर केलाय याची एक यादी संस्थेच्या नोटीस बोर्डवर लावणार आहे. त्याशिवाय नंतर 5 दिवसानंतर त्या नॉमिनेशन पेपरची छाननी होणार आहे. छाननीमध्ये सहकारी संस्था अधिनियमातील तरतुदीनुसार आणि संस्थेच्या उपविधीमध्ये तरतुदीनुसार जर एखादा सभासद निवडणूक लढवण्यास अपात्र असेल तर त्याचा अर्ज नामंजूर होणार आहे. परंतु तो अर्धवट लिहिला, फॉर्म पूर्ण भरला नाही किंवा छोट्या छोट्या कारणासाठी त्याला रद्द करता येणार नाही याची पण तरतूद केलेली आहे. फक्त तो डिफॉल्टर असल्यास किंवा त्याचं काही डिस्क्वालिफिकेशन आपल्या बायलॉज प्रमाणे एखादं हे धारण करत असेल तरच त्याचं नॉमिनेशन अर्ज आपला रिजेक्ट होणार आहे. नंतर 15 दिवस आपण त्याला विड्रॉलला दिलेले आहेत. 15 दिवस त्याच्यासाठी दिलेले आहेत की जर एखादा कोणाचा अर्ज नामंजूर झाला तर त्याच्या विरुद्ध त्याला अपील करायला आपण 15 दिवसाची संधी दिलेली आहे. त्या म्हणजे त्याला 3 दिवसाच्या रजिस्ट्रारकडे अपील दाखल करायचं. रजिस्ट्रार 10 दिवसात निर्णय देणार आहेत. तो निर्णय आल्याप्रमाणे यादीमध्ये त्याच्यात ऍडजस्ट होणार आहे. त्यानंतर जर कोणाला आपलं नॉमिनेशन विड्रॉ करायचं असेल तर त्याला 2 दिवस विड्रॉलसाठी दिलेले आहेत त्या 15 दिवसामध्ये. त्यानंतर विड्रॉल झाल्यानंतर फायनल मतदार निवडणुकीला जे कोणी उभं राहतील त्याची यादी प्रसिद्ध होणार आहे. सदरील यादी प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणुकीसाठी आपण चिन्ह देण्याची व्यवस्था केली आहे की ज्यांना कोणाला चिन्ह पाहिजे असेल त्याला चिन्ह मिळेल. जर 30% लोकांनी एकत्र मागणी केली तर त्यांना पॅनल वाईज पण आपल्याला चिन्ह द्यायची आपण त्याच्यात तरतूद केलेली आहे.
तर आणि हे चिन्ह जे निवडणूक आपण जे रेग्युलर सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी घेतो त्याप्रमाणे आपल्याला चिन्ह वाटप करायचं आहे. चिन्ह वाटप केल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी हा सर्वसाधारण सभेची नोटीस काढणार आहे. सर्वसाधारण सभेची नोटीस काढून या तारखेला या ठिकाणी मतदान होणार आहे आणि त्यांना सर्व सभासदांना येण्याबाबत आवाहन करणार आहे. नंतर जिथे सर्वसाधारण सभा आपण ठेवलेली आहे त्या ठिकाणात तिथं सगळ्या समक्ष म्हणजे सगळ्याला दिसेल अशा ठिकाणी आपण त्यांनी बूथची व्यवस्था करायची आहे. कारण 250 मुलांवर काही त्याला 2, 3, 4 बूथ करायची गरज नाही. एक बूथ केलं तरी तिथं स्टेजवर चालू शकते. तिथं सगळ्या समक्ष उमेदवार आपले सभासद मतदानाला जाणार आहेत आणि सर्वसाधारण सभेमध्ये ज्यांचे नाव यादीमध्ये आहे तेच लोक येणार असल्यामुळे याच्यामध्ये कुणी बाहेरचा माणूस आला हे पण येणार नाही, कुणी आला तर आपल्याला तो समजून येणार आहे. कारण सगळं ट्रान्सपरंट सगळ्या समोर होणार आहे. आणि मतदानानंतर इमिजिएट आपण काउंटिंग करायची आहे. इमिजिएट काउंटिंग केल्यानंतर तो कोण निवडून आला त्याची यादी सगळ्या समक्ष जाहीर करील. जाहीर केलेली यादी त्यांनी 2 दिवसाच्या आत निबंधकाकडे सादर करायची आहे. निबंधकांनी 15 दिवसाच्या आत त्याच्यावर कमिटी कॉन्स्टिट्यूट केल्याचा आदेश काढायचा आहे. तो आदेश मिळाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पदाधिकाऱ्यांची निवड करायची आहे. पदाधिकाऱ्यांची निवड केल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचं काम संपून जाणार आहे. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जे काही निवडणुकीचे कागदपत्र आहेत ते सील करून संस्थेच्या ताब्यात द्यायचे आहेत आणि त्या सील मध्ये जोपर्यंत 6 महिने आपल्याला ते सांभाळून ठेवायचे आहेत. 6 महिने सब्जेक्ट टू कोर्टाचं डिसिजन. या प्रकारे आपण हे एकदम साधे सोपे निवडणूक नियम तयार केलेले आहेत. या नियमाप्रमाणे निवडणूक घेण्यासाठी कुठल्याही एखादा सभासदांनी निवडणूक घेतली त्याला कुठल्याही निवडणुकीचा अनुभव नसला तरी तो हे सहज समजून घेऊ शकतो आणि याप्रमाणे करू शकतो. यामध्ये कुठल्याही प्रकारे किचकटपणा नाहीये किंवा कुठल्याही फार अवघड नाहीये. त्याला काय बघायचं आपण त्याच्यात ट्रेनिंग देणार आहे. त्याच्यात कोणाच्या अर्ज कशामुळे नामंजूर करू शकतो, त्याच्यासाठी डिस्क्वालिफिकेशन काय आहेत, त्याचे जे फॉर्म्स आहेत, त्यांनी जे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी क्लेम स्वीकारण्याचा कोणाचा रिजेक्ट केला त्याच्याबद्दल त्याला काय पत्र द्यायचं, नॉमिनेशन रिजेक्ट केलं तर काय पत्र द्यायचं, याचे पण आपण नमुने त्यांना देणार आहोत. म्हणजे आपण एकदम सुटसुटीत त्यांना एक गाईड तयार करून देत आहोत या नियमाप्रमाणे आणि त्याप्रमाणे तो निवडणूक घेऊ शकणार आहे. दरेकर साहेब आता एवढा अजून कोणाला काही साहेब आपण प्रश्न उत्तरे नंतर घेऊया पण थोडक्यात आता जेडी पाटील साहेब पण आहेत. जेडी पाटील साहेब मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो प्लीज थोडा मार्गदर्शन करावे प्लीज. आता डिटेल्स मध्ये इलेक्शन रूल्स आता झालेली आहेत. 5 एप्रिलला 2021 ला हे रूल्स शासनाने केलेले आहेत लागू सर्वांना, ज्याच्यामुळं आतापर्यंत आपल्या फार मोठ्या संख्येने सहकारी संस्थांचं हाऊसिंग सोसायटीचे इलेक्शन ड्यूज आहेत. मी थोडासा लेट झालो की मला थोडासा फिगर्स हव्या होत्या, पण ऍज पर ऍज माय नॉलेज 2019 ला हाऊसिंग चॅप्टर आला. त्याच्या अगोदर बराचसा असेंब्लीमध्ये काय विषय चालले होते, लेस दॅन 200 और लेस दॅन 250 और लेस दॅन 100 आणि याच्यामध्ये फायनली 250 पेक्षा कमी असणाऱ्या हाऊसिंग सोसायटी आता आपण पार्ट सी मध्ये घेतलेले आहोत इलेक्शनसाठी. ज्याच्यासाठी इलेक्शन रूल्स मध्ये सेपरेट इलेक्शन रूल जे आहे 76A नंतर ऍड केलेले ई टाईपच्या सोसायटी, ज्याच्यासाठी आज आपण डिस्कशन करत आहोत. तर मला असं म्हणायचं आहे आपल्या सर्वांपुढं फार मोठं चॅलेंज आहे की गेल्या 1 वर्षभर लॉकडाऊन होतात, बाकीचे इलेक्शन थांबलेलेच होते पण आपले इलेक्शन रूल झाले नव्हते. हाऊसिंग चॅप्टर आला आणि त्याच्या आधीपासून आपले इलेक्शन थांबलेले आहे. जवळजवळ 3 वर्ष झाले. म्हणजे मला असं म्हणायचं आहे 3 वर्षातल्या सोसायटीच्या जवळजवळ 2/3 नंबर ऑफ सोसायटी विल बी ड्यू इमिजिएटली आफ्टर 31 ऑगस्ट. तर आपल्याला ह्या इलेक्शन घेण्यासाठी सगळ्यात काही बेसिक तरतुदी या ठिकाणी केलेल्या आहेत. सर्वात प्रथम आपल्याला एक चांगली गोष्ट झालेली आहे, हाऊसिंग सोसायटीज हॅव्हिंग लेस दॅन 250 मेंबर्स दे वोंट हॅव टू अप्रोच टू रजिस्टर फॉर देअर इलेक्शन. दे हॅव टू डिसाइड 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत त्याच्यामध्ये की त्या सोसायटीनं त्यांचा रिटर्निंग ऑफिसर त्यांचा अपॉइंट करायचा आहे, who will be member from their society, but he won't be in outgoing committee, he won't be manager or employee of the society, and he won't be auditor of the society. हे 3 सोडून एक्सेप्शन सोडून आपल्याला यू कॅन अपॉइंट एनी मेंबर फॉर इलेक्शन ऑफ ऍज अ रिटर्निंग ऑफिसर ऑफ युअर सोसायटी. आणि त्यासाठी परवा एक आमचं डिस्कशन अशाच पद्धतीनं स्टेट हाऊसिंग फेडरेशनचं झालेलं होतं. थोडं लोकांमध्ये रूल्स फार कॉम्प्लिकेटेड नाही आहेत.
व्हेरी सिम्पल आहे. आपण थोडस याचा अवेअरनेस सर्वांपर्यंत पोहोचवायला हवा. ऍज अ हाऊसिंग फेडरेशन किंवा या मुवमेंटमध्ये काम करणारे आपण जे ऍक्टिव्ह पार्टिसिपंट आहोत, आपण हे लोकांच्या जागृती जास्तीत जास्त करायला हवी आहे, जेणेकरून इतकं भांडून असेंब्लीमध्ये 250 मेंबरच्या सोसायट्यापर्यंत आम्हाला इलेक्शन घेऊ द्या, या अर्थानं तुम्हाला शासनाकडे किंवा हॅझल्स कुठं वेटिंग करायला नको लागायला लागू. आमचे ऑफिसर्स सुद्धा रजिस्ट्रारचे आपल्याला सर्वांना कल्पना आहे की प्रत्येक वेळी जाऊन कोणतरी समोर बसला आणि आला तरच काम होणार. ही प्रॅक्टिकल वस्तुस्थिती आपण ऍक्सेप्ट करायला हरकत नाही. अडचणी आहेत, स्टाफ कमी येईल आमच्या डिपार्टमेंटला सुद्धा, बाकीचे कामं देखील प्रायोरिटीची असू शकतात. त्यामुळं आता जर जबाबदारी आपल्या प्रत्येक हाऊसिंग सोसायटीवर दिलेली आहे, तर त्याच्यामध्ये कमिटीनी किंवा त्या कमिटीने त्या लोकांच्या मध्ये अवेअरनेस केला पाहिजे. 1, 2, 3, 4 असे काही मेंबर्स आधीपासून आपण थोडे ट्रेन करून घ्यायला हवे. आता याच्यामध्ये बेसिक हे सांगितलेलं आहे की द आरओ ची क्वालिफिकेशन काय आहे, ओनली हे हॅज टू अंडरटेक ट्रेनिंग फ्रॉम द हाऊसिंग फेडरेशन और एनी इन्स्टिट्यूट आयडेंटिफाईड बाय दी गव्हर्नमेंट इन दिस रिगार्ड. तर आपण आता आपल्या सर्वांना हाऊसिंग फेडरेशन मुंबईचं आहे, हे इझिली अवेलेबल आहे. तर या लोकांसाठी वी कॅन ते ट्रेनिंग किती दिवसाचं असेल, किती मोठा असेल, अशा काही गोष्टी असणार नाही. हाऊसिंग फेडरेशनने आपल्याला यासाठी एक शॉर्ट अशी एक नोट वजा करायला हवी जी लोकांना दिली आणि त्या लोकांना ऑनलाईन असेल किंवा 1-2 तासाचं लेक्चर द्यावं, ट्रेनिंग द्यावं. दॅट सफिशियंट फॉर दिस. आणि त्याच्यामुळे लोकांना किंवा त्याच्याशी आपण इंटरॅक्शन पण ठेवता येईल आणि तेवढा कॉन्फिडन्स त्या संबंधित मेंबरला येऊन गेला, देन ही विल बी इन पोझिशन टू कंडक्ट द इलेक्शन. अपेक्षा अशी आहे, पहा, आरओ विल बी अपॉइंटेड बाय कमिटी फ्रॉम इट्स मेंबर्स, or if society fails or committee fails to appoint RO from their members, then the committee has to inform to registrar, and accordingly RO can be or you can appoint from the panel which is kept at divisional joint registrar's office. आमच्या रजिस्ट्रारच्या ऑफिसला जे पॅनल ठेवलेलं आहे SCI ने अप्रूव्ह केलेलं, त्या पॅनल मधून कुठलाही माणूस तुम्हाला घ्यावा लागेल, असं करावं लागेल. मला असं वाटतंय की यापर्यंत न जाता आपण शक्यतो ज्या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे, काही सोसायट्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात, भले द सोसायटी माइट बी व्हेरी स्मॉल हॅव्हिंग 10, 15, 20 मेंबर, बट देर आर सम इश्यूज जे वर्षानुवर्षे आपल्याकडे काही इश्यूज असतात, रिझॉल्व्ह होत नाही. त्यामुळे देर माइट बी सम ग्रुप्स ऑल्सो, आणि मग एकाचा दुसऱ्या ग्रुपवर विश्वास असत नाही. अशा वेळी यू कॅन गो फॉर टू समबडी एज अ थर्ड पर्सन. अदरवाईज आपल्याला इझिली होणार आहे. मेजॉरिटी सोसायटीमध्ये प्रॉब्लेम येत नाही. 95% सोसायटीमध्ये आम्ही प्रत्येक आमचा रजिस्टर असेल त्या 3 वर्षाच्या टेन्युअर मध्ये त्याला हार्डली लिमिटेड सोसायटीची नावं पाठवतात आणि त्याच्या कंप्लेनंट कुणीतरी असतात आणि कमिटी मेंबर, त्यांचे इश्यूज खूप दिवसाचे असतात. पण मेजॉरिटीमध्ये असा विषय असत नाही. त्यामुळे मी थोडंसं जनरल बोलतो आहे, आपण लोकांचा अवेअरनेस करून या लोकांना बोलतो. सन्माननीय पाटील साहेबांनी ज्यावेळी आरओ रिटर्निंग ऑफिसरला ट्रेनिंग देण्याचा विषय जो काढलेला आहे, तर मुंबई डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन हे आठवड्यातून 2 वेळा ट्रेनिंग देणार आहे. एक दिवस इंग्रजी, एक दिवस मराठी. त्यासाठी आपण गेल्या हाऊसिंग टाइम्स मध्ये आपण माहितीही दिलेली आहे, आणि ज्यांना कुणाला नावं नोंदवायचे आपल्या ईमेल ID वर नोंदवा. मुंबई डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह. भाऊ मी कंटिन्यू करतो तुमच्या इथे. हो. 2 मिनिटं घेतो. Start the training soon. Interested societies who are ready for their election and the process, we request you to give your names and your participation intimation to us on our email ID for training of election officer. That is Mumbai Federation Training @gmail.com. I will write it on the chat box also, so you can please collect it and you can send your applications for training on that email ID. हॅलो. हा भाऊ. आशिष. येस. JD पाटील साहेब बोलले असतील, याच्याबद्दल फेडरेशनच्या वतीनं काय बोलले असेल, तर इट जस्ट एक आउटलाईन इलेक्शनची डिस्क्राईब करतो. इलेक्शन मध्ये 2 पार्ट्स असतात. एक तर प्रिपरेशन ऑफ वोटर लिस्ट आणि कंडक्शन ऑफ पोल, ह्या 2 पार्ट्स असतात. तर या दोन्ही पार्टच्या अनुषंगाने आपल्याकडे विविध निवडणुकीचे नियम आहेत,
मोठ्या संस्थांसाठी A क्लास, B क्लास, C क्लास आणि D क्लास. डी क्लास पर्यंत आतापर्यंत सगळ्या हाऊसिंग सोसायटी ह्या डी क्लास मध्ये होत्या आणि डी क्लास मध्ये रूल 75 जो होता तो ऍप्लिकेबल केला होता डी क्लास सोसायटीसाठी. पण आता आपल्याकडे बऱ्यापैकी मुवमेंट झाली आणि 250च्या मेंबरच्या सोसायट्यांचे इलेक्शन जे त्यांच्या स्तरावरती घ्यायचं आपल्याकडे नियम पास झाला आणि त्याच्या अनुषंगाने आपले जे इलेक्शन रूल आहेत 2014चे त्यामध्ये बदल झाला आणि त्यात एक चॅप्टर त्याचा जो आहे 10th 1A चा चॅप्टर त्यामध्ये ऍड झाला. ऍड झाल्यानंतर 250 पेक्षा जास्त मेंबर असणाऱ्या संस्था ज्या आहेत त्या ऍज इट इज सी क्लास मध्ये होत्या त्या सी क्लास मध्ये ठेवण्यात आल्या आणि 250 पेक्षा कमी मेंबर्स असलेल्या ज्या संस्था होत्या त्या आता आपण ई क्लास मध्ये एक नवीन क्लास तयार केला, इथे एक नवीन प्रवर्ग तयार केला आणि त्या ई क्लास मध्ये या सगळ्या सोसायटी टाकल्या आणि शिवाय एक अमेंडमेंट केली आपण कायद्यामध्ये आणि त्या इलेक्शन रूल मध्ये आणि इलेक्शन रूल नंबर 76 आहे तो पर्टिक्युलरली ह्या ई क्लास सोसायट्यांसाठी बेसिकली 250 पेक्षा कमी मेंबर्स असलेल्या सोसायट्यांसाठी आपण हे केला, इन्सर्ट केला. त्याचे फीचर्स असे आहेत की जसं मी मागाशी सांगितलं कोणत्या पण सोसायटीचं इलेक्शन असेल, जनरल इलेक्शन असेल तर तेव्हा 2 मेजर पार्ट्स असतात. एक तर एक मतदारांची यादी तयार करणे आणि वेळ पडल्यास ऍक्च्युली इलेक्शनचा पोल कंडक्ट करणे म्हणजे मतदानाची प्रक्रिया कंडक्ट करणे. आता याच्यामध्ये बऱ्यापैकी वडेर साहेब होते, दरेकर साहेब होते आणि बऱ्याच ठिकाणी डिस्कशन झाल्यानंतर हे इलेक्शन रूल इन्सर्ट केले त्याच्यामध्ये 250 पेक्षा जे कमी सभासद आहेत अशा सोसायट्यांसाठी मेजर जो आस्पेक्ट आहे तो अपॉइंटमेंट ऑफ द रिटर्निंग ऑफिसर, त्यानंतर प्रिपरेशन ऑफ वोटर इलेक्ट्रॉल रोल असेल, त्यानंतर पर्टिक्युलर काय असतील वोटर लिस्ट मध्ये, क्लेम्स ऑब्जेक्शन काय असतील, शिवाय याच्यामध्ये कंडक्ट ऑफ इलेक्शन प्रोग्राम कसा असेल हा एक आहे. तर याच्यात 250 पेक्षा कमी सभासद असलेल्या संस्थांना त्यांचे रिटर्निंग ऑफिसर जे आहेत ते स्टेट कोऑपरेटिव्ह इलेक्शन अथॉरिटीने जे काही पॅनल तयार केलेलं आहे त्याच्यातून त्यांना सिलेक्ट करता येईल. असं पॅनल असेल ते डिव्हिजनल जॉईंट रजिस्टर लेवलला ते तयार झालेलं असेल आणि त्याची कॉपी रजिस्टरकडे असेल, सगळ्या रजिस्टरकडे असेल किंवा संस्थेला त्यांचा रिटर्निंग ऑफिसर नेमता येईल. असा रिटर्निंग ऑफिसर की तो कोणत्याही संस्थेचा म्हणजे आपल्या संस्थेचा सभासद असेल, तो आता जी बॉडीचा कालावधी संपलेला आहे, संचालक मंडळाचा कालावधी संपलेला आहे त्याचा तो सभासद नसलेला पाहिजे. म्हणजे जाणाऱ्या संचालक मंडळापैकी सभासद नसला पाहिजे, ऑडिटर नसला पाहिजे आणि एम्प्लॉय पण नसला पाहिजे. अशा कोणत्याही व्यक्तीला संस्थेचा रिटर्निंग ऑफिसर म्हणून नेमणूक करता येईल. आता नेमणूक केल्यानंतर ती नेमणूक त्यांनी करायची आणि ते रजिस्टरला ऑफिसला पण कळवायचं आहे. त्यानंतर मात्र हे नेमणूक करताना त्याच्याकडे ह्या कंडिशन टाकलेल्या आहेत की त्याचं ट्रेनिंग जे आहे ते नोटिफाईड ज्या संस्था आहेत त्यांच्याकडून हे ट्रेनिंग झालं पाहिजे. जसं की आता चेअरमन साहेबांनी आणि आशिषने डिक्लेअर केलं, याचा जो रिटर्निंग ऑफिसरचा ट्रेनिंग प्रोग्राम जो आहे तो फेडरेशन आयोजित करत आहे आणि त्याच्या बाबतीचे जेवढे पण 76 सेक्शन रूल 76 जो आहे इलेक्शन रूल 2014चा त्याच्यामध्ये ट्रेनिंग देण्यात येईल. वेगवेगळ्या आस्पेक्ट मध्ये काय काय काळजी घ्यायला पाहिजे, कसं इलेक्शनची प्रोसिजर कंडक्ट केली पाहिजे, कोणत्या प्रिकॉशनर कोणत्या स्टेजला घेतल्या पाहिजे. त्यानंतर एकदा रिटर्निंग ऑफिसर नेमणूक झाल्यानंतर तो रिटर्निंग ऑफिसर संस्थेच्या ठिकाणी जाईल आणि संस्थेच्या वतीने तो यादी तयार करेल, संस्था यादी बनवेल. अशी यादी 60 दिवस इलेक्शनच्या डेटच्या अगोदर बनवली जाईल. म्हणजे साहजिकच रिटर्निंग ऑफिसरची नेमणूक आहे ती त्याच्या आधी व्हायला पाहिजे आणि 60 डेज राहिलेले असताना यादी बनवली गेली पाहिजे. यादी बनवल्यानंतर अशी यादी जी आहे ती प्रसिद्ध करण्यात येईल. यादीमध्ये काय असेल, नाव असेल, सभासद नंबर असेल, त्यानंतर त्याचं जेंडर असेल, पत्ता असेल, त्यानंतर अजून काय असेल, अशी अल्फाबेटिक मध्ये नाव असतील. पण ती यादी प्रसिद्ध केल्यानंतर आपल्याला त्या यादीवरती काही क्लेम्स असतील, ऑब्जेक्शन असतील, करेक्शन्स असतील, डिलिशन असतील तर ते मध्ये टाकता येतात. त्यासाठी 76 मध्ये आपण प्रोव्हिजन केलेले 76 ही जो आहे पॅटर्न तो त्याच्यामध्ये क्लेम्स ऑब्जेक्शन जे असतील करेक्शन त्याच्यात केलेलं आहे. अशी यादी संस्थेच्या नोटीस बोर्डवरती प्रसिद्ध केली जाईल आणि जर संस्था मोठी असेल आपण ठरवलं तर एखाद्या वृत्तपत्रात जाहिरात दिली जाईल, मेलवरती सदस्यांना कळवण्यात येईल,
त्यानंतर असेल तर ती यादीचं जे हे असेल कॉपी असेल ती जास्तीत जास्त संस्थेच्या सभासदांच्या लक्षात येण्यासाठी जे जे मार्ग आवश्यक आहेत ते रिटर्निंग ऑफिसर आणि संस्थेचे सचिव यांनी करायचे. नंतर ते यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांना 10 दिवसामध्ये क्लेम्स अँड ऑब्जेक्शन द्यायचे आहेत. क्लेम्स ऑब्जेक्शन मध्ये काय असतं की बऱ्याच वेळेला सभासदाची जे नोंदी असतात, जुन्या सभासदांची नावं असतात, नवीन सभासद दिलेलं नसतं, जॉईंट सभासद असतात, ते 1, 2, 3 असतात, त्यांचे जे वोटिंग राईट्स आहेत तो कायद्यातील 26-27 प्रमाणे वोटिंग राईट्स आपण त्यांना ऑफर करतो. बऱ्याच वेळेला काही अपार्टमेंटमध्ये कंपनीच्या नावाने फ्लॅट्स असतात, फर्मच्या नावाने फॉर्म फ्लॅट्स असतात, लिगल बॉडीच्या नावाने कॉर्पोरेटच्या नावाने फ्लॅट्स असतात, त्यावेळेला म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या नावाने पण फ्लॅट्स असतात. त्यांच्या वतीनं त्या ठिकाणी मतदान कोण करेल याचं पण नाव त्या ठिकाणी येतं. जर समजा सभासदांनी जर नाव दिलं नसेल त्या फ्लॅटच्या मध्ये, संस्थेच्या रेकॉर्डला नसेल, तर मात्र आपल्याला त्या सभासदांकडून इलेक्शनच्या वेळेला मतदान कोण करेल याचं नाव घेता येतं, त्याचं डिस्क्रिप्शन तिथं देता येतं. हे सगळे क्लेम्स ऑब्जेक्शन आपण 10 दिवसामध्ये तिथं रेज करायचे असतात. 10 दिवसानंतर पुढच्या 10 दिवसामध्ये रिटर्निंग ऑफिसर आलेल्या सगळ्या क्लेम्स ऑब्जेक्शन असेल, करेक्शन असेल, ते संस्थेच्या रेकॉर्डवरून तपासणी करेल, पडताळणी करेल, छाननी करेल आणि ते क्लेम्स ऑब्जेक्शन वरती डिसिजन घेईल आणि ते त्यांना 10 दिवसामध्ये कम्युनिकेट करेल. म्हणजे आपल्याकडे 20 समजा 30 दिवस एक्सपायर झाले, 30 दिवस एक्सपायर झाल्यानंतर मात्र आपण वेळ पडल्यानंतर की एक कंडक्शनसाठी एक निवडणूक कार्यक्रम तयार करेल. निवडणूक कार्यक्रम इतर संस्थांचा जसा निवडणूक कार्यक्रम होतो आपल्याला सगळ्यांना आता बहुतेक परिचय आहे. क वर्ग संस्थांच्या निवडणुका, ब आणि अ वर्ग संस्थांच्या निवडणुकीचा तसा असतो, जसाच तो तसाच कार्यक्रम आहे. त्याच्यामध्ये काय असेल तर ते डेट ऑफ डिक्लेरेशन ऑफ इलेक्शन प्रोग्राम म्हणजे ज्या दिवशी आपण इलेक्शन प्रोग्राम लावू ती तारीख असेल. नॉमिनेशन साठीचे 5 दिवस असतील. पब्लिकेशन शेवटच्या दिवशी असेल, 6व्या दिवशी. 7व्या दिवशी स्क्रुटिनी असेल. 8व्या दिवशी स्क्रुटिनी नंतरची यादी डिक्लेअर करायची आहे. त्यानंतर स्क्रुटिनीची यादी डिक्लेअर केल्यानंतर 15 दिवसाचा जो गॅप आहे तो 15 दिवसाचा गॅप हा विड्रॉल साठी आहे आणि ती सगळ्या कायद्यामध्ये सगळ्या टाईपच्या संस्थेमध्ये त्याची प्रोव्हिजन केलेली आहे. आता 15 दिवसाचा गॅप जर आपण ज्यावेळेला देतो त्यावेळेला तुम्हाला ते विड्रॉल करता येईल. 15 दिवसानंतर जे आहे ते 16व्या दिवशी आपल्याला कॅन्डिडेटचे जे आहे ते विड्रॉल झाल्यानंतर अंतिम यादी सभासदांची लावण्यात येईल. सभासदांची अंतिम यादी म्हणजे नामनिर्देशित सभासदांची अंतिम यादी लावण्यात येईल. त्यानंतर 7 दिवस किंवा 10 दिवसाच्या मध्ये आपण एक वोटिंगसाठी प्लेस ठेवणार, जागा ठेवणार, सोसायटी ठेवणार आणि ह्या सगळ्या बाबतचा जो प्रोग्राम आहे तो डिक्लेअर करणार. म्हणजे माझी आज समजा 10 तारीख आहे, 10 जून आणि मला कार्यक्रम लावायचा आहे, तर ह्या सगळ्या दिवसाचा जर आपण हे केला म्हणजे एक दिवस 5, 6, 7, 8, 8 आणि 15, 23, 23 आणि 24 आणि 7, 31, 32, 35 दिवसाचा आपण कार्यक्रम लावणार आणि मग मी ते 13 किंवा 14 जुलैला हे ठेवत असतो. स्पेशल जनरल बॉडी मीटिंग ठेवत असतो आणि त्याच्या आधी हा कार्यक्रम सगळ्यांना आपण पब्लिश करत असतो. सगळ्या सभासदांपर्यंत हा पोहोचला गेला पाहिजे. ह्या सगळ्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्या हा नवीन जो कायदा आलेला आपल्याकडे आता 7 एप्रिल 2021 मध्ये शासनाने डिक्लेअर केला त्याच्यानुसार आपण हे करत आहोत. त्यानंतर जनरल बॉडीची मीटिंग होईल त्या दिवशी त्याच्यामध्ये वोटिंग होईल. वोटिंग मध्ये डिक्लेरेशन होईल त्याच्यामध्ये आणि वोट झाल्यानंतर त्याचं काउंटिंग होईल. काउंटिंगची जी प्रोसिजर असते ती पण सेम असते जे इतर संस्थांच्या बाबतीत. नॉमिनेशन खंडामध्ये तुम्हाला तुमचे नाव, तुमचं ड्यूज वगैरे त्याची माहिती घ्यायची. ड्यूज असेल तर ते डिस्क्वालिफाय होईल. तुमचं नाव असलं पाहिजे. तुम्ही जर जॉईंट मेंबर असेल, असोसिएट मेंबर असेल तर तुमच्याकडे कॅन्डिडेटसाठी पहिल्या जो प्रिन्सिपल मेंबर्स आहे त्याने एनओसी दिलेली असली पाहिजे. कलम 26 किंवा 27 मध्ये जी प्रोसिजर लेट डाऊन केलेली आहे ती झाली पाहिजे. त्यानंतर त्या नॉमिनेशनची स्क्रुटिनी होईल. तुम्हाला सिम्बॉल वगैरे अलॉट केले जाईल आणि ही यादी जी आहे नॉमिनेशन विड्रॉलची जी प्रोसिजर आहे ती आहे. एकदा नॉमिनेशन तुम्ही विड्रॉल केली की परत त्याच्यामध्ये तुमचा फारसा लक्ष राहत नाही, तुमचा हक्क राहत नाही त्याच्यामध्ये. त्यानंतर ऍक्च्युली पोल होतो. पोलच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी स्पेशल जनरल बॉडी मीटिंग आहे त्या दिवशी तो पोल होईल. पोलमध्ये तुमचं हे करता येईल, बॅलेट पेपर तुम्हाला दिले जातील. तिथंच काउंटिंग होईल. त्यानंतर रिझल्ट डिक्लेअर केला जाईल. रिझल्ट डिक्लेअर केल्यानंतर त्या दिवशी किंवा 2 दिवसामध्ये रजिस्टर ऑफिसमध्ये आपण ती यादी जी आहे ती पाठवायची निवडून आलेल्या कॅन्डिडेटची.
ते तिथं अधिसूचना करतील आणि आपण यादी पाठवल्यानंतर 10 दिवसामध्ये आपल्याला पदाधिकाऱ्यांची निवड करायची आहे. असा हा ब्रॉड आउटलाईन असलेला हा इलेक्शन आहे. शक्यतो हा इलेक्शन कार्यक्रम 35-37 दिवसामध्ये कम्प्लीट व्हायला पाहिजे. पदाधिकाऱ्यांची निवड जी आहे 45 दिवसाच्या आसपास कम्प्लीट व्हायला पाहिजे. म्हणजे हा जो सगळा प्रोसिजर आहे म्हणजे राईट फ्रॉम डिक्लेरेशन ऑफ वोटर लिस्ट, त्यानंतर क्लेम्स ऑब्जेक्शन रिजेक्शन, डिसिजन ऑन क्लेम ऑब्जेक्शन रिजेक्शन, फायनल वोटर लिस्ट पब्लिकेशन ऑफ द वोटर पोलिंग प्रोग्राम अँड डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट आणि इलेक्शन ऑफ द ऑफिस बेरर ऑफ द सोसायटी. हा सगळं आपल्या साधारणतः 60 दिवसामध्ये कम्प्लीट होऊन जातं. त्यामुळे आपलं काम जे आहे ते 60 दिवसाच्या अगोदर चालू झालं तर ज्या दिवशी आपल्या संस्थेची टर्म एक्सपायर होणार आहे संचालक मंडळाची, त्याच्या तुम्हाला एक 5-10 दिवसामध्ये नवीन संचालक मंडळ अस्तित्वात येते. बऱ्याचशा संस्थांचं आता जे आहे ते टर्म एक्सपायर झालेली आहे आणि आता या सगळ्या प्रोसिजरला ऑगस्ट पर्यंत तर स्थगिती असेल. ऑगस्ट नंतर मात्र आपल्याला ह्या सगळ्या कार्यक्रम चालायचे. जिथं जिथं संचालक मंडळ संपलेलं आहे, मुदत संपलेली आहे, अशा ठिकाणी जिथं प्रशासक अलॉट आहे अपॉइंटेड आहेत, ऑथराइज ऑफिसर अपॉइंटेड आहेत, अशा ठिकाणी मात्र आपल्याला हे इलेक्शनची प्रोसिजर चालू ठेवायची, तयार करायची आहे. याच्यामध्ये बहुतेक जे काही प्रॉब्लेम्स येतात ते वोटर लिस्ट प्रिपरेशनच्या वेळेलाच येतात, क्लेमच्याच वेळेला येतात. बऱ्याच ठिकाणी सभासदांचे ट्रान्सफर झालेच नसतात. त्यानंतर वोटिंग मध्ये असं तर 1 पर्सन म्हणजे सिंगल पर्सन सिंगलच वोट असाच आहे. त्यामुळे ज्यावेळेला 2 किंवा 3 फ्लॅट्स असतील अशा वेळेला पण एका माणसाला वोटिंग असेल. मात्र त्याचा जर असोसिएट मेंबर्स असेल त्या फ्लॅटवरती, त्या शेअर सर्टिफिकेटवरती, त्याला दुसऱ्या शेअर सर्टिफिकेटवरती मतदानाचा हक्क मिळू शकतो. अशा दृष्टीने आपल्याला हा थोडासा सुटसुटीत आहे. लोकांच्या म्हणजे ज्या स्टेजेस आहेत त्या लोकांना माहिती झाल्यानंतर मला वाटत नाही 90-95% कोणत्याही इलेक्शन मध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. जिथं थोडेसे डिस्प्यूट आहेत, मेंबरशिपचे काही डिस्प्यूट्स असतील, वोटरचे काही डिस्प्यूट्स असतील, अशा लोकांना अशा संस्थांमध्ये थोडेसे प्रॉब्लेम्स येतील. त्यासाठी आमचे जेवढे पण डेप्युटी रजिस्टर ऑफिस आहेत, डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्टर ऑफिस आहेत, आमचे जॉईंट रजिस्टर साहेबांचं ऑफिस आहे, तिथून आपल्याला पाहिजे ते हवं त्यावेळेला हवं त्या विषयामध्ये या बाबतीमध्ये आपल्याला मार्गदर्शन मिळेल. आशिषजी, थँक्यू. थँक्यू जेबले सर. आता प्रताप दिसतंय काय? प्रताप पाटील साहेबांना रिक्वेस्ट करतो मी, प्लीज थोडा मार्गदर्शन करा. जे टॉपिक्स राहिले आणि ते तुमच्या हिशोबाने काय असेल आपल्याला ते प्लीज. प्रताप, आपण थोडासा हा विचार केला पाहिजे की कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट 97th अमेंडमेंट झाल्यानंतर आपल्या 2014 पासून सर्व इलेक्शन या काय झाले पाहिजेत, एक तर ऑटोनॉमस आणि इंडिपेंडंट बॉडी, ऑटोनॉमस फंक्शनिंग अँड इंडिपेंडंट बॉडी असली पाहिजे तुमची. आर्टिकल 43B ज्याच्यामध्ये आपल्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स दिलेले आहेत त्यानुसार आपल्याला अशा पद्धतीनं वर्किंग आपलं असलं पाहिजे. आणि मग त्याचा बेनिफिट आपल्याला हा मिळत आहे की our society, any cooperative society, it should function, autonomous functioning should be there. At the same time जी बॉडी असेल ती इंडिपेंडंट बॉडी असली पाहिजे. यासाठी आपल्याला इलेक्शन ऑथॉरिटी सेपरेट केलेली एंटिटी आणि त्या इलेक्शन ऑथॉरिटी मध्ये आपल्याला कल्पना आहे की हाऊसिंग चॅप्टर आपला कोऑपरेटिव्ह ऍक्ट मध्ये येईपर्यंत आपल्याकडे अप टू 200 मेंबरच्या सोसायटीज वेअर होत्या आणि अबाउट 200 सोसायटीज वेअर इन्क्लुडेड इन पार्ट सी अँड बिलो 200 मेंबरच्या सोसायटीज पार्ट डी मध्ये होत्या, ज्याचे इलेक्शन्स आपण SCA चे इलेक्शन कमिशनचे जे अप्रूव्ड आमचे पॅनलवरचे आरओज असतील त्यांच्याकडून आपण घेत होतो जनरल बॉडी मध्ये मीटिंग करून. परंतु आता आपण अप टू 250 साठी बघा चेंज झालेला आहे. लेस दॅन 200च्या आपण आमच्या पॅनलवरच्या रिटर्निंग ऑफिसर मार्फतच इलेक्शन घेत होतो आणि अबाउट 200चे आपण सी टाईप मध्ये सिक्रेट बॅलेटनी घेत होतो. आता आपण आपल्याला कमिटीला किंवा सोसायटीला अधिकार दिलेले आहेत, वी हॅव टू अपॉइंट आवर ओन रिटर्निंग ऑफिसर आणि तो इंडिपेंडेंट असला पाहिजे. दॅट इज वाय ही शुड नॉट बी इन कमिटी. इन आउट गोईंग कमिटीमध्ये असता कामा नये, तो त्याचा काही इंटरेस्ट असता कामा नये, त्यामुळं त्या ठिकाणी तो मॅनेजर किंवा एम्प्लॉई असता कामा नये आणि तो ऑडिटर सुद्धा आपल्या सोसायटीचा असता कामा नये.
अशी प्रोव्हिजन आता आपल्याकडे दिलेली आहे आणि त्यामुळं आपलं फंक्शनिंग खऱ्या अर्थानं कोऑपरेटिव्ह सोसायटी हे ऑटोनॉमस फंक्शनिंग आपलं होईल, ज्याच्यामध्ये आपल्या कुणाचा इंटरफिरन्स किंवा गव्हर्नमेंटचा असणार नाही. या माध्यमातून आपण आपल्या मेंबर्स मध्ये जास्तीत जास्त, मी जे मगाशी थोड्या वेळापूर्वी बोलत होतो की अवेअरनेस आणणं, यासाठी काम करणं गरजेचं आहे. फार मोठ्या या ज्या प्रोव्हिजन्स आहेत किंवा इलेक्शन रूल्स जे केलेले आहेत फॉर हाऊसिंग सोसायटी विच आर इन्क्लुडेड इन टाइप ई वेअर लेस दॅन 250 मेंबर्स आर देअर, याच्यामध्ये एकदम सिंपल रूल्स आहेत जे की आपल्याला राजेश लवेकर साहेबांनी आता पूर्ण एक्सप्लेन केलेले आहे. त्या डिटेल्स मध्ये पुन्हा आपण जाणार नाहीये, परंतु एक बेसिक फरक लक्षात घ्या की याच्यामध्ये वोटर लिस्ट आता जेवले साहेबांनी सांगितलं. सो द चॅलेंज बिफोर अस ऑर सोसायटी इज दॅट कमिटीनी प्रॉपर वोटर लिस्ट बनवणं, अपडेटेड ठेवणं गरजेचं आहे. आय रजिस्टर अँड जे रजिस्टर. लक्षात आलं का? या ठिकाणी रेग्युलर ऍक्ट मध्ये ऍक्टिव्ह अँड नॉन ऍक्टिव्ह मेंबरची डेफिनेशन दिलेली आहे, परंतु आपल्या हाऊसिंग चॅप्टर मध्ये मेंबर्स मध्ये देर इज अ मेंबर, असोसिएट मेंबर, जॉईंट मेंबर, एक नवीन टर्मिनॉलॉजी ऍड झालेली आहे आपल्या हाऊसिंग चॅप्टर मध्ये, अँड फोर्थ इज प्रोव्हिजनल मेंबर. तर याच्यामध्ये काय प्रोव्हिजन आहे तर इंडिव्हिज्युअल मेंबर, जयंत पाटील विल बी इंडिव्हिज्युअल मेंबर if I am sole owner of the flat or unit and I am not staying for long period, I won't be staying, or मला माझ्या वतीनं कुणाला नॉमिनेट करायचं असेल असोसिएट मेंबर, तर मी सिंपल कन्सेंट देऊन त्याचा ऍप्लिकेशन सोसायटीकडे देऊन त्याचा असोसिएट मेंबर म्हणून मी माझ्या फॅमिलीतल्या कुणाचाही आई वडील मिसेस मुलगा मुलगी सून जावई पुतण्या पुतणी यापैकी ब्रॉड डेफिनेशन दिलेले, यापैकी कुणालाही असोसिएट मेंबर म्हणून मी फॉर्म दिला तर ही कॅन वोट ऑन बिहाफ ऑफ मी. हे लक्षात घ्या. इन कोऑपरेटिव्ह देर इज nowhere there is a provision of proxy voters, but considering so many hurdles many of the people or आपल्या हाऊसिंग सोसायटीला मेंबरला फेस करावी लागतात, त्यासाठी स्पेशली प्रोव्हिजन आलेली आहे असोसिएट मेंबर. So on behalf of me, somebody from my family, as mentioned earlier, he can be an associate member and he will, though he is not having any rights in property, he is not having any rights in the property, but I can give consent to such a family member or person who will attend AGM as well as he can vote on behalf of me. At the same time, if he can be voter, he can also contest for the election also. This is a major difference in regular act and आताच्या आपल्या हाऊसिंग चॅप्टर मध्ये जे आलेली आहे. थर्ड इज जॉईंट मेंबरशिप बोललेली आहे. जॉईंट मेंबरशिप मध्ये आपण स्वतः मिसेस किंवा आणि कोण असेल दोघं ठिकाणी जॉईंटली प्रॉपर्टी हेल्ड केली असेल तर तशा केसमध्ये फर्स्ट त्या शेअर सर्टिफिकेट मध्ये त्याचं फर्स्ट नाव आहे ही इज मेंबर अँड सेकंड or in his absence third he will be a joint member आहे. मग त्याला कुणाला आपण दिली असेल consent, he can perform duties as a voter. Fourth is provisional. If member is deceased and in that case जो provisional म्हणून ज्याचं नाव दिलेलं असेल he will perform his duties as voters. तर हा डिफरन्स आहे. आणि आता जेवले साहेबांनी सांगितलं की आपल्याला आपण वोटर लिस्ट तयार करताना फॉर एव्हरी कोऑपरेटिव्ह सोसायटी देर इज आय रजिस्टर अँड जे रजिस्टर विच हॅज टू बी केप्ट अपडेटेड, आणि त्याच्यावरून आपल्याला वोटर लिस्ट बनवता येईल. पुढचं आता जो इलेक्शन प्रोग्राम आहे साधारण इट इज अबाउट 60 days, तर तेवढ्या वेळात काम करणं आपल्याला थोडंसं चॅलेंजिंग आहे. त्यामुळे तुम्ही आधीच आपली वोटर लिस्ट जी आहे, सी two things are there. Provisional voter list has to be published or prepared by committee, and the claims and objections will be called, and after 10 days final voter list that will be published by RO. Final voter list will be with the signature of RO. So आपण आपली for that we have to prepare our provisional voter list properly. We have to take care, म्हणजे कमिटी मेंबरची आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे की या ठिकाणी काही डिस्प्यूट होता कामा. And thereafter,
टोटल इलेक्शन प्रोसेस मध्ये आपल्या सोसायटीला बारिंग वन एक्सेप्शन सोसायटी हॅज नेव्हर टू अप्रोच अप टू कम्प्लीट इलेक्शन प्रोसेस होईपर्यंत यू डोंट हॅव टू अप्रोच टू रजिस्ट्रार ओनली इन केस ऑफ इफ देर आर मोर दॅन required number of candidates are there and election process is going to end and somebody's nomination is rejected, in that case you can file, or that candidate can file his appeal under section 152A before registrar for after scrutiny किसी का nomination paper reject होता है then only he can file appeal before registrar. Otherwise after completion of election the RO will send his report final. In case of uncontested election, unopposed election, E12 format is there. In case of contested election, that is E17 format is there. That report has to be submitted to registrar after completion of the election. याच्यामध्ये पूर्णतः आपल्याला सोसायटीला और कमिटीला अधिकार दिलेले आहे. लक्षात आलं का? And in case of where there is वसंतराव शिंदे सर प्लीज ऍड्रेस. शिंदे साहेब प्लीज बोला साहेब. आता यापूर्वी जे आपल्या मुंबई विभागाच्या विविध जिल्हा उपनिबंधकांनी 250 पेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात जो नवीन कायदा झाला, चॅप्टर आला, त्या अनुषंगाने जी काही निवडणूक नियमावली आली त्याचा अतिशय व्यवस्थितपणे त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामध्ये हाऊसिंग सोसायटींची, हॅलो येते आवाज, यामध्ये प्रामुख्यानं जेबले साहेब आणि त्यानंतर मुंबई सिटीचे DDR JD पाटील साहेबांनी जे सांगितले काही मुद्दे, ते सोसायटीच्या मॅनेजिंग कमिटीनी अगदी दक्षतापूर्वक त्याची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. त्याच्यातल्या काही मुद्द्याचं मी पुन्हा रिपिटेशन मुद्दा म्हणून करतो. हॅलो ऐकायला येते का? बोला साहेब, बोला बोला कंटिन्यू. ऐकायला येते, कंटिन्यू करा. काही ठिकाणी हा, तर यामध्ये प्रामुख्यानं ही बाब येते की कायद्यामध्ये पूर्वीच्या आपल्या बायलॉज मध्ये गृहनिर्माण संस्थांच्या आणि पूर्वीचा जो कायद्यातला कलम 26-27 आहे त्या अनुषंगाने विचार केल्यानंतर असं होतं, जेव्हा हा कायदा सर्व गृहनिर्माण संस्था सर्वांना लागू आहे अशी परिस्थिती होती, तेव्हा असोसिएट मेंबर किंवा आता नवीन आलेले ज्याला आपण जॉईंट म्हणजे संयुक्त मेंबर किंवा प्रोव्हिजनल मेंबर यांना मतदानाचे अधिकार असत केव्हा मिळत असत, ज्यांचं शेअर सर्टिफिकेटवरती नाव आहे त्यांनाच मतदानाचा अधिकार मिळत असे. मगापासूनच्या चर्चेमध्ये आणि रूल्स मध्ये सुद्धा ज्या पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे किंवा बोलण्यात आलेलं आहे त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग हा राहतो. कायद्यामध्ये असोसिएट मेंबरशिपचं नाव शेअर सर्टिफिकेट असायलाच पाहिजे असं बंधन नाही, असं माझी माहिती JD पाटील साहेबांनी दिली. एका बाजूला शेअर सर्टिफिकेट नाव असलं पाहिजे अशी कायद्याची 27ची तरतूद आहे, परंतु आपल्या चॅप्टर जेव्हा प्रसिद्ध झाला, त्याचं नोटिफिकेशन निघालं, तेव्हा कायद्यातले हे 27 कलम हे या गृहनिर्माण संस्थांना लागू होत नाही याचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. त्यामुळे आपल्या मनातली जी शंका एक राहत होती ती या ठिकाणी दूर झालेली आहे. ज्या ठिकाणी संयुक्त म्हणजे जॉईंट मेंबरशिप आहे ज्याला आपण म्हणतो, त्या ठिकाणी काही फारशी अडचण येत नाहीये. पण कायद्याची जी दुसरी जी तरतूद आलेली आहे प्रोव्हिजनल मेंबरची, आता प्रोव्हिजनल मेंबर जो आहे हा नॉमिनेशनच्या आधारे तात्पुरत्या स्वरूपातला मेंबर आहे. तात्पुरत्या स्वरूपातला मेंबर म्हणजे जे आपल्या हाऊसिंगकडे ज्यांचे सदनिका आहेत किंवा ज्यांची मालमत्ता आहे, ज्यांचे काही शॉप्स आहेत,
या अनुषंगाने जेव्हा मालकी हक्काचा प्रश्न येतो तेव्हा एखादी व्यक्ती एक्सपायर झाल्यानंतर आपण त्यांनी जे नॉमिनेट केलं असेल, एकाला केलं असेल, दोघाला केलं असेल, तिघाला केलं असेल, त्यांना आपण नॉमिनेशनच्या आधारे सभासदत्व देतो. पण ते देत असताना हे आपण प्रोव्हिजनल मेंबरशिप म्हणून देतो, म्हणजे त्याला प्रोव्हिजनल मेंबर म्हणतो. परंतु ह्या मालमत्तेचा जो हक्क आहे, विक्री करण्याचा जो हक्क आहे, किंवा आणखी काही त्याच्यातल्या संदर्भातले प्रश्न आहेत त्याचे लिगल हेअर म्हणून, हे एखादी व्यक्ती एक्सपायर झाले तर त्याच्या ज्या कुटुंबातल्या जे सदस्य लिगल हेअर त्यांना सर्वांना प्राप्त होतो. पण त्यांच्या संमतीने आपण एखाद्या मेंबरला, ज्याचं नाव पहिलं असेल त्याला नॉमिनेशन मध्ये त्याला प्रोव्हिजनल मेंबर करून घेतो आणि त्यांना आपण हे या ठिकाणी आपण मतदानाचा अधिकार प्राप्त करून देतोय. तर या काही गोष्टी ज्या आहेत त्या कदाचित भविष्य काळामध्ये जसं जसं ह्या निवडणुका होतील आणि निवडणुकीमध्ये त्या अनुषंगाने काही प्रश्न उपस्थित होतील तेव्हा कदाचित त्या संदर्भामध्ये शासनाकडे किंवा ह्याच्याकडे काही विचार केला जाईल. पण आजच्या तारखेला तर आपल्याला असा काही फारसा प्रश्न येत नाही. पण मालकी एखाद्या नावावर जर घर केलं आणि त्याला जर निवडणुकीत भाग घेतला आणि तो जर कमिटी मेंबर मध्ये आला आणि त्यांनी बाकीच्या वारसदाराला जर बाजूला ठेवून डॉक्टर माझ्यासाहेब घर प्लॉट विकून टाकला तर करायचं काय? ही तक्रार पण हाऊसिंग फेडरेशनला सोडावी लागेल. तेव्हा याचं गांभीर्य पण त्याच्यावर आहे, लक्षात घ्या. तेव्हा हा प्रोव्हिजनल मेंबर हा मोठा गमतीशीर भाग आहे. कारण मृत व्यक्तीच्या वारसाचा निर्णय न होता त्याला आपण प्रोव्हिजनल मेंबर करतो. परंतु आपली आतापर्यंत जी समज आहे किंवा जनरल एक अंडरस्टँडिंग आहे, एकदा ज्याच्या नावावरती ज्याला मेंबर केला सोसायटीनं आणि ज्याच्या नावावर शेअर सर्टिफिकेट केलं तो त्याचा मालक झाला, तर ह्यातल्या काही त्रुटी आहे. आता त्याचा इलेक्शनची काही संबंध आजच्या तारखेला काही आपण धरण्याची काही किंवा काही विचारात घ्यायची गरज नाहीये. पण असाच प्रश्न त्या असोसिएट मेंबरचाही आहे. असोसिएट मेंबर ज्यांचं मालमत्तेमध्ये काहीच हक्क नाही, ज्याचं खरेदी खत दोघांनी मिळून केले, त्याचा सेकंड मेंबर असोसिएट मेंबर आहे, त्याचं शेअर सर्टिफिकेट मध्ये नाव आहे, त्यांचा काही प्रश्न येत नाही. पण नवीन ही कायद्यातली किंवा आपल्या चॅप्टर मधली जी तरतूद आली की तुम्ही या जे रिलेशन्स दिलेले आहेत 1 2 3 4 5 भाऊ बहीण मुलगा मुलगी काय ते, त्याच्यापैकी जर त्याला एक फॉर्म जॉईंट ऍप्लिकेशन घेऊन त्याला जर मेंबर केला, असोसिएट मेंबर केला, तर ही कॉन्ट्रोवर्सी आहे. कारण या संदर्भामध्ये पूर्वीच्या आपल्या बायलॉज मध्ये जी तरतूद आली की त्याचं नाव शेअर सर्टिफिकेट असलं पाहिजे. त्याचं कारण असं की या संदर्भात काही हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टात काही डिसिजन झाले होते, त्यामुळे ह्या तरतूद आल्या होत्या. पूर्वी आपण असंच करत होतो. तर या बाबी इलेक्शन संदर्भात जरी येत नसल्या तर आजच्या या कॉन्फरन्सच्या निमित्तानं आणि ह्या इलेक्शनच्या रूलच्या चर्चेच्या निमित्तानं ही बाब मी आपल्या सर्वांच्या निदर्शनास आणू इच्छितोय. राहता पुढचा जो भाग आहे, आतापर्यंत सर्व सोसायट्या हे आपल्या सभासदांना निवडणूक अधिकारी कोणाला जे क्वालिफाय आहेत त्यांना करणार का त्यांना नियुक्त करणार अशी एक गोष्ट आपण गृहीत धरलेली आहे. त्याच्यामध्ये दुसराही भाग अत्यंत महत्वाचा आहे. काही सोसायट्यामध्ये जर वादविवाद असतील तर निवडणूक अधिकारी नियुक्त करण्यावर सुद्धा मतभेद होऊ शकतात. या संदर्भात मला वाटतंय जॉईंट रजिस्ट्रारच्या लेवलला, विभागीय निबंधकाच्या लेवलला त्यांनी एक पॅनल ही तयार केलेलं असावं आणि ते पॅनल सुद्धा त्यांनी दरम्यानच्या काळात प्रसिद्ध केलेलं असावं. म्हणजे ज्या संस्थांमध्ये वादविवाद आहेत त्या संस्था त्या पॅनलवरचा एखादा सदस्य किंवा एका प्रतिनिधी निवडणूक अधिकारी म्हणून घेऊ शकतील आणि त्याच्या माध्यमातून हे संस्थेचं मॅनेजिंग कमिटीची निवडणूक पार पडू शकेल. त्या काही बाबी म्हणजे अधिकता म्हणजे निवडणुकीत जरी अडथळा होत नसला, एक मात्र बाब खरी आहे की कायद्यातल्या तरतुदीमुळे आपल्याला मध्ये 15 दिवस थांबावंच लागतंय. फक्त आपण जनरल बॉडीत घेतली निवडणूक घेणार, जनरल बॉडीत निवडणूक घेणार असं जरी म्हणत असलो, जनरल बॉडीत जर निवडणूक होण्यास जर संचालक मंडळात निवडणूक घ्यावी लागली तरच घेणार आहे, अन्यथा फक्त रिझल्टच जाहीर करायचा आहे. बऱ्याचशा हाऊसिंग सोसायटीमध्ये यामध्ये बिनविरोध निवडणुका होतात आणि त्या निवडणुका जर झाल्या बिनविरोध म्हणजे एकूण संख्येपेक्षा कमी सदस्य जर कॉन्टेस्ट करायला लागले असतील तर ते निवडणूक बिनविरोध होते. तर अशा पद्धतीनं एक मात्र आहे की या सगळ्या नवीन नियमामुळे आणि नवीन चॅप्टरमुळे हाऊसिंग सोसायट्यांच्या डोक्यावरती किंवा कार्यकर्त्यावरती
संपूर्ण कायद्याचं जे ओझं होतं ते मात्र इथे निश्चितपणे ते कायद्यातलं ओझं अर्ध ओझं उतरलेलं आहे. अर्धीच कलम कायद्याची आपल्याला लागू होत आहेत. त्यामुळं या ठिकाणी हे जे कलम आलं त्याचे अंतर्गत नियम आले या माध्यमातून आपल्या सर्व काही ज्यांनी कोणी आपला प्रयत्न केला, प्रेमभाऊ दरेकर असतील किंवा शासन असेल, आताच शासन असेल, मागील शासन असेल, या सर्वांनी मिळून जे प्रयत्न केले त्याबद्दल त्यांचं खरोखरच त्यांचा आभार मानायला पाहिजे आणि त्यांचं अभिनंदनही केले पाहिजे की ही इझिएस्ट सोप्यातली सोपी निवडणूक हाऊसिंग सोसायटीची करण्याचा हा जो प्रयत्न झाला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग, आम्हाला या निमित्तानं खूपसे पैसे खर्च करावे लागले. डिपॉझिटचे पैसे आम्ही एकदा खात्याकडे जमा केले, आता बहुतेक साठी गेलेले असते, परत काही मिळत नव्हते, तर तो खर्चही कमी झाला. त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन करून त्या निवडणूक नियमाच्या अनुषंगानं फेडरेशननी लवकरात लवकर ट्रेनिंगचे प्रोग्राम सुरू अशी विनंती करतो. धन्यवाद. थँक्यू. प्रश्नोत्तर घे. तर आपण एक प्रश्नोत्तरचा क्वेश्चन प्रश्नोत्तर आन्सर घ्या. घेऊया साहेब थोडा. हा हा साहेब मी कपूर प्लीज साहेब बोलतो. बोला, प्लीज कपूर साहेब बोला. हा मला फक्त एक दोन क्लॅरिफिकेशन पाहिजे होतं की हे जे आपण आरओ अपॉइंट करणार आहात त्यांच्या पॅनलची तुम्ही लिस्ट सर्वांना जाहीर करणार आहे का, नंबर 1, आणि त्यांची काय फीस वगैरे नियुक्त करणार आहे का? आय रिक्वेस्ट जेबले साहेब टू प्लीज आन्सर. जेबले साहेब. पहिला प्रश्न आहे की पॅनलचे लिस्ट कुठे उपलब्ध असेल, पॅनलच्या मध्ये जेवढे पण आपण इलेक्शन कंडक्ट करणाऱ्या व्यक्तींची नावं कुठे उपलब्ध असेल, तर अशी पॅनल्स आपल्या मुंबईच्या डिव्हिजनल ऑफिसला असतील, सर्व डीडीआर ऑफिसला असतील, सर्व वार्ड ऑफिसला असतील, आणि त्याशिवाय मुंबई जिल्हा फेडरेशनकडे सगळ्या पॅनलची यादी असेल. दुसरं जे आहे की निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचं जे मानधन जे असेल त्याच्याबद्दल पण एक व्हॅलिड सर्क्युलर काढलं जाईल, आणि ते व्हॅलिड सर्क्युलर आपल्या जे हाऊसिंग फेडरेशनचं मासिक आहे त्यातून सगळ्यांकडे ते पब्लिश होईल. आपल्या वेळोवेळच्या मीटिंग मध्ये पण ते उपलब्ध होईल. नेक्स्ट. त्यांची काय फीस नक्की करणार आहेत का आपण? हो हो, ते नक्की करणार आहे. क्वांटम कसं असेल त्याच्यावरती नक्की करणार आहे. थँक्यू सर. त्याच्यामध्ये पण 2 आस्पेक्ट असतात. एक आस्पेक्ट आहे की जर इलेक्शन मध्ये पोल नाही घ्यावं लागलं, म्हणजे जेवढे कॅन्डिडेट्स आहेत 11 असतील, 13, 15, 19 असतील, तेवढे जर असेल, म्हणजे जर अनकंटेस्टिंग इलेक्शन झालं, बिनविरोध इलेक्शन झालं, तर त्यावेळेला किती चार्जेस असतील आणि इलेक्शन कंडक्शन झाल्यानंतर किती चार्जेस असतील, अशा 2 आस्पेक्ट मध्ये सर्क्युलर इश्यू होईल. थँक्यू सर. सर ड्यूज डिफाईन करता का? व्हॉट इज आउटस्टँडिंग, व्हॉट इज ड्यूज? साहेब ते आपण घेऊ एक क्वेश्चन मध्ये. असं साहेब जेबले साहेब असा एक क्वेश्चन आहे की जर जो माणूस डिफॉल्टर आहे तर त्याला कसा हे भेटणार आहे, म्हणजे तसं त्याच्यावर एक थोडं मार्गदर्शन लोक विचारतात की माणूस जर डिफॉल्टर तर तो इलेक्शनला उभा राहू शकतात की त्याची काय प्रोसिजर आणि त्याचं काय डेडलाईन, ड्यू डेटची काय डेडलाईन आहे असं. हाऊसिंगच्या म्हणजे कोणत्याही इलेक्शन मध्ये जो आपल्याला 73 CA जो सेक्शन आहे तो इथे अप्लिकेबल आहे. जर तुम्हाला इलेक्शन मध्ये पार्टिसिपेशन व्हायचं, कॅन्डिडेटच्या आपल्याला तिथं नॉमिनेशन करायचं आहे, तर मात्र तुमचे ड्यूज क्लिअर पाहिजेत. ड्यूजच्या बाबतीमध्ये आपले जे ड्यूज असतील, म्हणजे ते बायलॉग मध्ये जे स्पेसिफाईड ड्यूज आहेत, तर तुमचे मेंटेनन्स चार्जेस असतील, कॉमन एमिटी मध्ये चार्जेस असतील, हॉस्पिटॅलिटीचे चार्जेस असतील, रिपेअरचे चार्जेस असतील, जे पण ड्यूज आहेत ते तुम्ही त्या तुमच्या नॉमिनेशन पूर्वी भरायचे तिथे. त्याशिवाय कुठल्याही संस्थेमध्ये, इव्हन इतर संस्थांमध्ये पण आपल्या हाऊसिंग सोसायटीचे ड्यू असतील तरी तिथं डिस्क्वालिफाय होतात. तर जे पण प्रिस्क्राईब केलेले ड्यूज आहेत आपल्या बायलॉज मध्ये ते मात्र आपण नॉमिनेशन अगोदर पूर्णपणे भरलेले असले पाहिजे. ठीक आहे, थँक्यू सर. तर आता परवेश कापडिया साहेब यांना विचारायचं काहीतरी. परवेश कापडिया साहेब. या हॅलो सर, जेबले साहेब. हॅलो, am I audible? Yes, you are audible. Yeah, Please, yeah, Mr. Jevle Sahib, can an associate member contest the election and become a secretary or the chairman if elected? And the associate He can. definition which I have understood is that the old members, as per old laws, by paying 100 rupees and the name in the share certificate, they are termed as an associate member. There are 2 parts to my question, sir. Just he can become the member of the society also, office bearer of the society. Yeah, he can contest the election.
Yes, he can contest election and also become the office bearer like chairman secretary of the society. Thank you, sir. Thank you. रतीश So माडिक. we have HS Bhatia sir. HS Bhatia sir wants to ask question. HS Bhatia sir. Sir, please unmute yourself. Bhatia sir, unmute yourself. Hello. Yes, yes, we can hear you, sir. Please. Yeah, my question is first, we are 209 members and this term of this committee expired some 1.5 years back. And because of this problem, we could not hold the election. Now, what is the earliest day when we can hold the election and what are the rules for that term? You can continue. You can hold the election after 1st of the September, and the rules which is prescribed, and we have already discussed. The copy should be shared with Mr. Ashish sir. He will also share to you for the conduction of election to the society, which member strength is below 250 members. Yeah, we have got 209. So can we hold after August? You can hold after August. We can hold the election, but then have we to inform the DDR or anybody or somebody to overlook it? Just go through the circular. It will be circulated through housing manual. The housing federation अभी जो भी circulate करते उसमें दे देंगे. Okay. All the things which have been narrated in that circular. So that we should collect it from DDR's office or you will send it? Any from net any site government of Maharashtra, it is available. Okay, sir. The second question is, now if anybody is a member of the society but he is not staying in the society, he has given his house on rent, can he become the committee member? Yes, he can become the committee member. Okay. The third question is basically if the man, after getting elected, after 3 months, 4 months, he resigns. So can we, the managing committee, fill that or we have to go through AGM? There is a specific provision that if the committee member resigns before the half part, that is 2.5 years, there should be the by-election. After that, if someone's risen after 2.5 years, it's a provision of nomination. Okay, we have got a provision to nominate him. Thank you. Okay, thank you. My question is over. Thank you. Okay, I'll request everybody to please restrict your questions only related to election rules and procedure. I'll request everybody, please. Okay, रतीश next माडिक. we have Sushma Kola, madam. Good evening, everyone. Sir, first question is that if someone has hello, Please, I request everybody. अगर किसी मेंबर ने अपने हस्बैंड को एसोसिएट मेंबर बनाया है और कमेटी ने जवाब दिया है कि इट विल बी रेटिफाइड इन एजीएम, सो कैन इट विल बी कंटेस्टेड द इलेक्शन? जब तक आपका कोई तो म्यूट जो है कोई तो सर मैं अभी सबको म्यूट कर रहा हूँ, आप खाली जेबले साहब अनम्यूट करना अपने आप को। मैं अभी सबको म्यूट कर रहा हूँ। जेबले साहब प्लीज अनम्यूट योरसेल्फ प्लीज। अभी आपका जो सवाल था कि क्या एसोसिएट मेंबर्स को राइट है, जब तक उसका नाम शेयर सर्टिफिकेट पे नहीं आता तब तक उसको वोटिंग राइट नहीं है, एंड देन आल्सो द कंटेस्टिंग के राइट भी नहीं है। तो only tendering of the application to the management committee, and if there is no decision on the associate membership, then there is no way to become the member of the managing committee or the contest the election. Sir, if management committee has approved, but is it necessary to ratify in AGM? No. The membership is granted through managing committee, not in the AGM. So then we have to follow for the share certificate. Name should be included in share certificate, correct? Decision of the managing committee, the entry should be on INJ registers. Okay. And second, sir, if there is dispute between two members in the society, can they contest the election?
What type of dispute there? They have done something illegal in their this thing, and the member is fighting for that. Portion of the election. Pardon, sir? Dispute is not related with the election. If he is a member of the society, he has the due of the society. If he can contest the election, become the office bearer also. Because my MC is biased. They are not doing anything. We have complained to the registrar also. So they are not doing anything which is under the bylaws. Any person who is a member of the society can contest the election and become the members of the managing committee. Okay, sir. Thank you so much. Thank you. Thank you. We have Raju Dhonde Sahib. Raju Dhonde Sahib. Yes, please. हा बोलतोय. नमस्कार. साहेब बोला, तुम्हाला विचारायचं होतं काय? विचारा सर प्लीज. हो, मला एक तर पहिला प्रश्न असा आहे की हे सर्व चांगलं आहे, पण फक्त प्रश्न असा आहे की सोसायटीमध्ये निवडणुकीला कोणी उभंच राहत नाही, तर बिनविरोध निवडणूक असेल तरी सुद्धा ही संपूर्ण प्रक्रिया करायला पाहिजे का, हा एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा आहे की असोसिएट मेंबरच्या बाबतीत दोन विरोधी मतं मी ऐकली की एक तर शेअर सर्टिफिकेटवर नाव पाहिजे आणि एक तर शेअर सर्टिफिकेटवर नाव नसलं तरी असोसिएट मेंबर व्हायला पाहिजे असे असू शकतो. तर याच्या बाबतीत जरा ज्ञान मिळेल का? पहिला जो तुमचा प्रश्न आहे की अनकंटेस्टेड इलेक्शन, पण इलेक्शनची प्रोसिजर जोपर्यंत आपण चालू होत नाही, जोपर्यंत आपण प्रोव्हिजनल वोटर लिस्ट तयार करत नाही, ती प्रसिद्ध करत नाही, त्याचे क्लेम्स ऑब्जेक्शन येत नाही, त्याचं फायनल वोटर लिस्ट होत नाही. फायनल वोटर लिस्ट झाल्यानंतर त्याच्यानंतर नॉमिनेशनची एक स्टेज आहे. नॉमिनेशनच्या वेळेलाच आपल्याला कळेल की किती कोणत्या जागेसाठी किती लोकांनी फॉर्म भरला, नॉमिनेशन किती आहे. जर आपल्याकडे 11 जागा असतात, 11 नॉमिनेशन आले, त्यामध्ये जर नॉमिनेशन आलं, जेवढ्या जागा निवडून द्यायच्या होत्या तेवढेच नॉमिनेशन आलं तर ते अनकंटेस्टेड इलेक्शन होतं. त्याच्यासाठी विड्रॉलची मुदत संपल्यानंतर रिटर्निंग ऑफिसर जो आहे तो आपला डिसिजन डिक्लेअर करतात. तिथे पोलिंगची जी पुढची स्टेज आहे ती होत नाही, पण नॉमिनेशनच्या स्टेज पर्यंत आपल्याला सगळी प्रक्रिया आणि ह्याच विड्रॉलची प्रक्रिया आपल्याला पूर्ण करावी लागते. आणि आमच्या सोसायटीत 11 जण लागतात, 11 जणांची सभासदत्व आहे, पण थोडे जण उमेदवार नसले तर उरलेल्या पोस्ट रिक्त ठेवायच्या का? हो, बऱ्याच वेळेला आता जिथं 11ची जर कमिटी असेल, मिनिमम सांगतो स्ट्रेंथ ही 11ची जर कमिटी असेल तर त्याच्यामध्ये 6 जागा ज्या आहेत, 7 जागा ज्या आहेत त्या जनरल मध्ये आहेत. SC ST साठीची एक आहे, OBC साठीची एक आहे, NT साठीची एक आहे, महिलांच्या 2 आहेत. त्याच्यातल्या काही कॅटेगरीच्या जागा जर उपलब्ध नसल्या तर त्या जागा वॅकंट राहतात आणि त्या वॅकंट राहिलेल्या जागा आपल्या मॅनेजमेंट कमिटीच्या डिसिजन मध्ये मीटिंग साठी कोरम म्हणून त्या गणल्या जात नाही. असोसिएट मेंबरचं जरा सांगा, कारण मला कन्फ्युज झालं. 2 मतं ऐकली, शेअर सर्टिफिकेट वर नाव पाहिजे म्हणून ऐकलं आणि नाव नसेल तरी असोसिएट मेंबर होऊ शकतो असं ऐकलं, तर खरं काय? नाही, असोसिएट मेंबर असेल तर शेअर सर्टिफिकेट नाव असल्याशिवाय आय नमुना आणि जे नमुन्यामध्ये तुमच्या नावाची एंट्री झाल्याशिवाय तुम्हाला वोटिंगचे राईट्स मिळू शकत नाही. ओके ओके, बस बस. धन्यवाद साहेब, चांगली माहिती दिली. 100 रुपये भरून जेव्हा तुम्ही असोसिएट मेंबर होता, 100 रुपये भरल्यानंतर जेव्हा तुम्ही असोसिएट मेंबर होता त्यांना सुद्धा वोटिंग अधिकार आहे. ते वोटिंग अधिकार जर ज्या शेअर्स मध्ये तुम्ही 100 रुपये भरून तुम्ही असोसिएट मेंबर झालेला आहे त्या व्यक्तीने तुम्हाला ऑथराइज केलं पाहिजे की तुम्ही त्याचे जे वोटिंग राईट ते तुम्हाला देणार आहेत ते. नाही कळलं नाही, परत सांगा. समजा ए व्यक्तीच्या नावे जो आहे ते सेल्फ सर्टिफिकेट आहे आणि बी व्यक्ती तिथे असोसिएट मेंबर्स होणार आहे. बी व्यक्ती 100 रुपये भरून तिथे असोसिएट मेंबर झाली तर जोपर्यंत त्या शेअर सर्टिफिकेटवरती ए व्यक्तीने बी व्यक्तीला वोटिंग राईट्स आणि कंटेस्टिंगचे राईट देत नाही तोपर्यंत त्याला तिथं भाग घेता येणार नाही. म्हणजे ओरिजिनल मेंबरनी त्याला जर वोटिंग राईट दिले तर तो वोटिंग करू शकतो. मेंबरकडे आहेत, त्याने डिक्लेरेशन केल्यानंतर ते दुसऱ्याला, तिसऱ्याला, चौथ्याला सबसिक्वेंट मेंबर्सला जातात. NOC, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट. अच्छा, NOC द्यावी लागेल त्याला. हो. आणि मी काय म्हटलं की तुम्ही मगाशी सांगितलं ड्यूज बद्दल, डिक्लेअर झाल्यानंतर 10 दिवसाच्या आत करणं अपेक्षित आहे. पण मगाशी तुम्ही बोलला ड्यूज बद्दल, पण ज्याचे मेंबरचे ड्यूज जवळजवळ 7-8 लाख रुपये बाकी असतील
मेंटेनन्सचे, तर त्यांना व्होटिंग म्हणजे इलेक्शनला उभं राहता येतं? नाही. नाही. ओके. साहेब आपल्याला मला जरा प्रश्न विचारायचा होता. रिक्वेस्टिंग आहे. 50 कमी सोसायटी आहे सर, ऐकू येते का? येस 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 मॅडम कंटिन्यू. आहे आणि इलेक्शन जेव्हा डिक्लेअर केल्या तेव्हा मात्र असं नॉमिनेशन पण नाही आले, कोण 2-3 आपण ऑफिस बेअरची जागा भरली. त्याच्या नंतर जर आपण हे 3 समजा आणि मॅनेजिंग कमिटी झाली, तिथे पुढची किती मीटिंग पर्यंत थांबायचा संपूर्ण मॅनेजिंग कमिटी नाही, कंप्लीट आता एक बेसिक प्रश्न असतोय मॅडम, तुम्ही जे सांगताय हे जे आपण जे आता डिस्कशन करतोय इलेक्शन रूलचं, रूल 76 बद्दल 250 पेक्षा कमी सभासद असलेल्या रूलचं, हे जस्ट इन्फोर्स झालेले आहेत 7 एप्रिल 2021 मध्ये. याच्या आधीचे प्रश्न वेगळे, इथून पुढे सगळ्या गोष्टी वेगळ्या होतील. समजा कमिटी अस्तित्वात आल्यानंतर पहिले 2.5 वर्षामध्ये जर एखाद्या व्यक्तीने राजीनामा दिला, काढून टाकलं, मयत झाला किंवा अन्य कारणास्तव तो डिस्क्वालिफाय झाला, तर मात्र तिथं बाय इलेक्शन घ्यावं लागेल. 2.5 वर्षाच्या कालावधीनंतर ह्याच कंडिशनने एखादा डिस्क्वालिफाय झाला तर मात्र तिथं आपल्याला ऑप्शनचा अधिकार उपलब्ध आहे. ते पण 2च मेंबरचा आहे. नाही पण सर सुरुवातीपासूनच नसेल जर पूर्ण कमिटीची स्ट्रेंथ, तर मग काय करायचं? जर कमिटीला काही जागा वॅकंट राहतात, हे अनुभव पण आहे आपल्याला. हो ना. हा, आणि कितपर्यंत ते वेकंट ठेवायचं सर? वेकंट नाही, जोपर्यंत त्या आपल्या सोसायटीला तो कॅटेगरी मधला माणूस मिळत नाही तोपर्यंत ती वॅकंट राहते. नाही सर, आपण कॅटेगरीचे माणूस पण नाही भेटत आणि सोसायटीचे कोण कामच करायला कोण मागत नाहीये किंवा भयानी काय जॉईन होत नाहीये, तर मग कसं? 2 गोष्टी आहेत. एक जनरल कॅटेगरी मधून जे आहेत ते 6 मेंबर्स आहेत, 2 महिला आहेत, 8 मेंबर तरी शक्यतो सोसायटीमध्ये मिळू शकतात. 8 मेंबर मध्ये कोरम होतो आणि आपण कामकाज चालू करू शकतो. आपण सप्टेंबर मध्ये इलेक्शन घेऊ. तर मग कितपर्यंत थांबायचं? माझा ते मुख्य प्रश्न आहे की कोण पुढे. मला तुम्ही एक उदाहरण द्या किंवा तुमचं सिच्युएशन सांगा, मला जास्त चांगलं सांगता येईल. फक्त 3 ऑफिस बेअरर आहे कमिटीला, सेक्रेटरी, चेअरपर्सन आणि ट्रेजरर. इतर कोण नाहीये कमिटीला, कोणीच नॉमिनेशन दिलं नाही ना. अजून 2-3 मीटिंग मध्ये आम्ही सारखा अनाऊन्स केला तरी कोण. बेसिक प्रश्न आहे आणि हा तुम्ही डायरेक्ट तुमच्या डेप्युटी रजिस्टरला कॉन्टॅक्ट करा. कदाचित तिघांना पण सुपरसीड व्हावं लागेल आणि ऑथराइज ऑफिसर तिथं येऊन नवीन इलेक्शन पण प्रोसिजर चालू होईल. बरं, ठीक आहे, थँक्यू. सौरभ कौशल म्हणून आहेत साहेब. सौरभ कौशल. I have questions about associate members. In the new rules, can the associate member become or a provisional member become the returning officer? No. जो भी कॉन्टेस्ट करने वाला है उसको कुछ भी नहीं, रिटर्निंग ऑफिसर नहीं बन सकता. नहीं सर, अगर कोई एसोसिएट मेंबर है, क्या वो रिटर्निंग ऑफिसर बन सकता है? रिटर्निंग ऑफिसर एसोसिएट प्रोविजनल मेंबर को तो हमने अलाउड नहीं करेंगे. डिपेंड्स रहेगा, थोड़ा सा ये अनअटेंडेड एंगल है, लेकिन उसमें तो मेरे एज पर माय ओपिनियन एनी टाइप ऑफ मेंबर, एसोसिएट मेंबर, then provisional member, joint member, principal member who is not contest the election can become the returning officer for that society. अच्छा, and sir, just to clarify on what you said earlier, आपने थोड़ा मराठी में बोला तो I was not able to understand. Associate member जो है उसका जो नाम है शेयर सर्टिफिकेट पे और आई और जे रजिस्टर पे आना जरूरी होता है? बिल्कुल, तब तक वोटर लिस्ट नहीं बन जाएगी. Okay. One last question to everyone in the admin, sir, where can we get a copy of these rules online, the new rules? I will make it available to Housing Federation. They will circulate through their monthly reports as well as at the time of such type of meeting. आशीष उसमें वो शेयरिंग भी कर दो, मैं आपको भेज दूंगा. जी. Yes sir, thank you sir, thank you. One last, if I may, sir, 31st अगस्त तक आप लोगों ने इलेक्शंस पे पॉज किया है. 1 सितंबर से इलेक्शन अब चालू होंगे, तो क्या उसका प्रोसीजर 1 सितंबर से चालू होगा या 60 दिन पहले हमें चालू करना चाहिए? नहीं, अभी प्रोसीजर चालू होने के बाद वो 16 है. अभी तो जिसका टर्म एक्सपायर हो गया उसके लिए तो 60 दिन का कुछ नहीं. आफ्टर 1 सितंबर जो भी उसका जो नवंबर के बाद में इलेक्शन एक्सपायर डेट होता है उसके पहले 60 डेज हम पकड़ लेंगे. ठीक है, थैंक यू सर. Yes, can I?
ओके या यू कॅन प्लीज. या प्लीज. माझे 2 प्रश्न आहेत सर. एक तर की प्रोव्हिजनल मेंबर हा कंपल्सरी आहे का, सोसायटीने करायला पाहिजे का? एक 2 नॉमिनेशन असतात, दोघांना दिले असतात, त्यांची भांडणं असतात. इज इट कंपल्सरी फॉर द सोसायटी टू मेक देम प्रोव्हिजनल मेंबर? नंबर 1. नंबर 2 की सोसायटीमध्ये असोसिएट मेंबरची इंट्रोडक्शन करायचं किंवा ट्रान्सफर्स ऑफ द फ्लॅट ह्याला रॅटिफाय करणारी फायनल अथॉरिटी कोण, वेदर इट इज AGM और मॅनेजिंग कमिटी? Is it necessary that after managing committee doing it, it must be read? Sir, can you repeat your question? Yeah, please. Can I now? Yes, please. Yes. Now, tell me, sir, if the associate membership application is given for that and managing committee approves it. Second case, for the transfer of the flat, if application is given, managing committee approves it. Whether this is a managing committee, the final authority, it has to be ratified in the AGM. For both the cases. Number 1 question. Second is that for the provisional members, sometimes there are nominees 1, 2, 3, and there is interstate disputes. So whether it is compulsory for the society to make them as a provisional member? प्रोविजनल मेंबर्स के जो आपने जो सेकंड क्वेश्चन किया पहले, उसका मैं जवाब देता हूँ. प्रोविजनल मेंबर्स के लिए जो भी फ्लैट होल्डर या मेंबर्स है, फर्स्ट नेम, वो जो नाम देगा उसको आपको करना पड़ेगा. लेकिन अगर वहाँ ऑब्जेक्शन आया तो उनमें से डिसाइड करके उनका जो भी है, जो इंडिमनिटी बॉन्ड या जो भी लिखित में लेना है, आपको क्लियर करना पड़ेगा. ये काम आपको ही सोसाइटी करना पड़ेगा, क्योंकि क्या है, ये सोसाइटी का जितना भी काम है ना, सोसाइटी को ही करना होता है. तो आप सोसाइटी में रहते हैं, आपको मालूम है वहाँ क्या चल रहा, तो कम से कम उतना क्लेरिफिकेशन उनसे ले लो और वो प्रोविजन करो. और जो पहला जो एसोसिएट मेंबर्स का जो आपने क्वेश्चन किया, अगर आपने प्रोसीजर पूरा करके एसोसिएट मेंबर उनको बनाया होगा तो आपको वो लिस्ट में लेना पड़ेगा. No, I'm asking whether it is to be ratified by AGM. Suppose अभी अगस्त के बाद इलेक्शन हो रहा है, there are certain applications pending for associate member. Now it is absence of ratification in the AGM. Can we give them the right? प्रोविजनल लिस्ट बनाने के पहले उसको डिसाइड करना पड़ेगा आपको. सर, आपका क्वेश्चन जेबले सर ने आंसर दिया था कि एसोसिएट मेंबर के लिए रैटिफिकेशन इज नॉट नेसेसरी इन द AGM. Yes, membership is the decision of the managing committee only. And what about transfer of the flat? Is it to be ratified by AGM or it managing committee member? We are discussing only the membership rights, and which is dealt by only managing committee. Yes, sir, but there is in between a transfer of the flat, and managing committee has already transferred the flat from A to B. So for that, it is to be ratified in AGM or on the basis of not necessary for the election purpose. The name in I Namuna register or J Namuna register will be the entitled to vote in coming election. Okay. Sir, आता in your case, B is the entitled for the election. B is entitled for the election? Yes, after the entry in I and J register. Acha, that means on the basis of the managing committee decision, right? Bilkul. Yes. And there is no need of AGM ratification. No. Thank you, sir. असेच एक रतीश माडिक म्हणून हात करू करतात. रतीश माडिक साहेब बोला. नमस्कार साहेब. जेवले साहेबांना मला प्रश्न विचारायचा आहे. या प्लीज बोला. सर, तुम्ही आता जे सांगितलं होतं इलेक्शनच्या ड्यूज संदर्भात, ज्यांनी कोणाला ज्यांचे ड्यूज पेंडिंग असतील त्यांनी इलेक्शनला उभं राहता येत नाही. पण समजा जर एखादा ड्यूजचा निर्णय लोकांना न कळवता डायरेक्ट कमिटीने लावला असेल समजा, आणि त्याच्यावर माझं ऑब्जेक्शन असेल. हॅलो, हा बोला ना, ऐकतो ना मी. त्याच्यावर माझं ऑब्जेक्शन असेल आणि तसा पत्रव्यवहार मी त्या कमिटीवर किंवा ते जे अधिकारी आहेत त्यांच्याशी केलेला आहे की मला हे मान्य नाही, हे विदाऊट AGMच्या परमिशन शिवाय हे चार्जेस तुम्ही लावलेले आहेत, आणि तसं असताना जर माझे ड्यूज वाढत असतील तर मला इलेक्शनला उभं राहता येतं की नाही? आता तुमचा प्रश्न तो फार जरा एक्सेप्शनल केस आहे, कारण सोसायटी ड्यू जेवढे लावते ते AGMच्या रिझोल्युशन शिवाय
किंवा मॅनेजिंग कमिटीमध्ये ठरल्यानंतर एजीएमने त्याला रेटिफाईड केल्याशिवाय लावू शकत नाही. बरोबर. एजीएमने ठरवलं आणि ते ड्यू तुम्हाला लावलेले आहेत तर मात्र तुम्हाला इलेक्शन लढता येणार नाही, तुम्ही नसेल ड्यू पेड केले तर. दुसरी केस आहे, एजीएम ने जे रूल्स केलेले आहेत त्याचे जे चार्जेस इम्पोज केलेले आहेत त्याचे तुमच्या अकाउंटवर टाकलेले आहेत, जोपर्यंत ते रिझॉल्युशन प्रॉपर्टी कोर्ट मधून वाईड होत नाही तोपर्यंत ते ड्यू तसेच दिसतात. आणि रिटर्निंग ऑफिसर हा फक्त लिमिटेड पर्पज असल्यामुळे ज्याच्याकडे ड्यूज आहेत तो बघत बसत नाही त्याचे ड्यूचे मेरिट काय आहेत, अनमेरिट काय आहेत, केसेस कुठे आहेत. जर सोसायटीच्या सचिवाने दिलं की ह्या व्यक्तीकडून ड्यू येणं आहे त्याचं हे घेतात, सर्टिफिकेट घेतात की आधी जनरली अशी प्रॅक्टिस असते की जेवढे कॉन्टेस्टिंग कॅन्डिडेट असतात स्क्रुटिनीच्या आदल्या दिवशी त्याची यादी सचिवांच्याकडे दिली जाते. सचिव त्यांच्या नावाकडे असले त्यांची एनए जेवढे आहेत तेवढ्या रकमांचं देत असतो आणि एनए रकमा दिल्यानंतर जिथे ज्यांची थक बसते त्यांना स्क्रुटिनीमध्ये बाद केलं जातं. जोपर्यंत एका ओके. माझं क्वेश्चन हॅलो सर. सर. हा बोला साहेब, बोला साहेब. हा साहेबांचा आवाज गेला लास्ट. जेबले साहेब. हॅलो जेबले साहेब. हा बोला साहेब. साहेब हॅलो त्यांचा जेबले साहेब. तुमचा लास्टला आवाज गेला साहेब. जेबले साहेब थोडा प्रश्न त्यांचा राहिला मला वाटतं. जोपर्यंत एखाद्या न्यायालयाचे रिझॉल्युशन नल अँड वाईड होत नाही असं डिसिजन नाही तोपर्यंत ते ड्यू आणि तसेच राहतात. आपण जर पेड केले नसेल तर आपल्याला कंटेस्ट करता येणार नाही. ओके. योगेश सागर साहेब. योगेश सागर. हो नमस्कार. हा साहेब नमस्कार बोला. सर. माझा प्रश्न हे आहे, कदाचित एक सोसायटीमध्ये 2 फ्लॅट आहे. एक फ्लॅट मध्ये ए आणि बी मेंबर आहे, दुसरा फ्लॅट मध्ये ए आणि सी मेंबर आहे. तर त्या दोघा फ्लॅटावर 1 वोट येणार की 2 वोट येणार? दोन्ही फ्लॅट वरती 2 येऊ शकता. एकामध्ये तुम्ही ए ला किंवा बी ला द्यायचा आणि जर तुम्ही दुसऱ्या पहिल्या फ्लॅट मध्ये ए ला दिला अधिकार तर तुम्ही दुसऱ्या फ्लॅट मध्ये सी ला देऊ शकता. दोन्ही ठिकाणी आपल्याला वोटिंग होऊ शकतं. ओके. आणि याच्या कनेक्शन मध्ये जर एक फ्लॅट मध्ये ए आहे आणि दुसरा फ्लॅट मध्ये ए HUF आहे तर 2 वेगळे वोट होणार की एकच वोट होणार? त्या 2 वेगवेगळे वोट होणार ते. पण HUF मध्ये असेल तर तुम्ही ओके सर, थँक्यू. HUF चं फ्लॅट मध्ये तुम्ही करू शकता. ए मध्ये तुम्ही असोसिएट मेंबर कोणातरी देऊन त्याचं वोटिंग पण होऊ शकतं. हेमंत जाधव साहेब आहेत. हेमंत जाधव साहेब. हेमंत जाधव नमस्कार साहेब. हेमंत जाधव. हो साहेब बोला. आमच्याकडे 171 मेंबरची सोसायटी आहे आणि आम्हाला इलेक्शन मागच्याच 2020 पासून आम्ही इलेक्शन साठी प्रयत्न करतोय पण ते होत नाहीये. मी सेक्रेटरी आहे बिल्डिंगचा पण आम्हाला इलेक्शन घ्यायचं आहे. तर कसं काय करायचं? आता होईल ना 1 ऑगस्ट नंतर आपलं 1 सप्टेंबर नंतर आपण इलेक्शन कंडक्ट करू शकाल. किती दिवसामध्ये? म्हणजे आम्ही तसं म्हाडाशी हे करायचं का पत्रव्यवहार? आपण एकच आहे. आता पहिलं काम असेल की मुंबई जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या कडे पॅनल उपलब्ध होईल. पॅनल उपलब्ध झाल्यानंतर त्यातला तुम्ही तुमच्या किंवा पॅनल मधला माणूस तुमच्या संस्थेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सिलेक्ट करा. तिथून पुढची प्रोसिजर त्या आपलं जे 7 एप्रिलचं सर्क्युलर त्या पद्धतीने चालू होईल आणि 60-65 दिवसामध्ये इलेक्शनची प्रक्रिया संपूर्ण संपेल. ओके. थँक्यू मेहरबानी. मिस्टर कपाडिया, मेहरनोश कपाडिया सर. Please unmute yourself. You are on mute. Unmute yourself. Sir. I have unmuted. Yes, sir. हाँ जी सर, आपने कहा कि you said that the outgoing committee member cannot be a returning officer, correct? Yes, please. Yes, but suppose his wife or husband of the outgoing member, can he be or her be a returning officer? No. There is prior requisite that he should be the member of that society. Not of that family, correct? Not of that family. Okay, very good. And secondly, it is also said that the society will appoint the returning officer. Society means the managing committee or the whole society will vote and appoint a returning officer? Managing committee. Will appoint the returning officer. And suppose there is some people don't want that person as a returning officer, then what is the solution? The managing committee with consultation with the AGM or without consultation वो अपॉइंट कर सकती है. अच्छा, दूसरा 500 रुपया हर एक आदमी को भरना है जो कैंडिडेट कॉन्टेस्ट करता है इलेक्शन, राइट? हाँ बिल्कुल. That is
that is refundable or not refundable? That is refundable. Acha. And a very serious issue. This is deposit. Sir, if 1/10 of the vote he doesn't get, so I think that they don't have to refund. Jeble sir, please Yes, confirm. yes, that's the deposit portfolio. See, and one more very important thing, suppose some members have filed a case in the Deputy Registrar's office against the existing committee, managing committee, for violation of the act. And the auditors have also pointed out the violation, and the judgment does not come till the election, then what happens? There is a disqualification mentioned in the 73 CA. If the person nominated for that election purpose is disqualified on the basis of that provisions in 23 CA, returning officer will check the disqualification of each member. If he finds any order related to that disqualification, he may reject his nomination at time of scrutiny. सर वो बराबर है, पर अगर ऑर्डर आया ही नहीं और चलता रहा, अभी देखो 2 साल से चालू है. जब तक कोई ऑर्डर नहीं होता तब तक रिटर्निंग ऑफिसर एक जस्ट लाइक जज रिटर्निंग का इलेक्शन के कंसर्न के लिए खाली अपॉइंट होता है, वो बाकी के इश्यू है वो डेल्ट नहीं कर सकता. ओके, थैंक यू. जबल साहेब, मैक्स पंजाबी साहब आहेत, मैक्स पंजाबी. जबल साहेब, हाय साहब 2 मिनिटं द्या सर. Max Punjabi sahib bola. Yeah, hi. I have a question. The society, the managing committee, I was uncontested. There was no contest. I was appointed as a vacancy for the vacancy in November, and they decided not to take me with unnecessary reason, and they are trying to block me in the coming election. Nobody can touch them. Okay, the registrar hasn't decided, deputy registrar, because 7 years old case for legal charges was resolved in January, and they even tried to defy deputy registrar order. What should I do? This issue will be dealt at the time of scrutiny. If you have the member of the society and you have applied for the election through nomination, at the time of scrutiny, all aspects is scrutinized by the returning officer about dues, about dispute, about any order pass, about disqualification. Yeah, but if the returning officer is their people. If the returning officer, sorry? If you said the returning officer has to be appointed by the MC. Returning officer appointed by MC, अगर ये ठीक भी है, I don't trust them. If your nomination has been rejected, you can challenge before the cooperative court as the election petition. Yeah, but the election will pass because I had been co-opted on the 1st November, and till now they decided not to give me for no reason. You have in your question you have 2 issues. At the time of fresh election, it is not an issue of co-option and other things. Only all the aspects in the Rule 76 will be applied to further fresh election. There is no any co-op member, unco-op member, and nominated member, unnominated members. But the co-option was valid. Why didn't they appoint me? Sir, it is not issue for the election. Co-option is already expired at the time of date of election. No, why? What happened 7 years ago? I had a problem. Sir, I think Punjabi sir, I think you have a specific issue, sir. You can write to us or visit our office. We will address that because this will go on as we see. Yeah, I understand. What's the? You will send me the address. I'll text it on the chat box, or it is housingfederation@gmail.com. You can write your specific issue and we'll address to it. Okay, one more question. When there has been precedences, I don't know who issues it, that the office bearers have been penalized for not giving documents and all. Sir, this is also not related to today's topic, sir. Please we'll restrict to election rules because we have a lot of things and we are already short of time, sir. You can write to us and we'll of course get back to you, sir. Please. Okay, no problem, because Thank that you so would much. have resolved the problem. Thank you, sir. Thank you. Have a nice day. Prashant, मला एक जेबले साहेबांना प्रश्न विचारायचा आहे. शिंदे साहेब बोला साहेब प्लीज. मला एक जेबले साहेबांना असा प्रश्न विचारायचा आहे की साहेब आता जे आपण जे इलेक्शन रूल मध्ये
ही प्रोव्हिजन आहे आता की 100 रुपये साधा प्रवेश फी भरून आपण असोसिएट मेंबर जे रिलेशन्स दिलेले आहेत 6-7 त्यापैकी कोणालाही करता येते आणि तो जो असोसिएट मेंबर होईल ही कॅन कॉन्टेस्ट द इलेक्शन, ही कॅन बी ऑफिस बेअरर ऑफ द सोसायटी. मागच्या अशी परिस्थिती निर्माण जेवले साहेब झालेली आहे. मागचा म्हणजे सांगतो मला की हा सर्टिफिकेटवर शेअर्स म्हणजे नाव इन्क्लूड न करण्यामुळे की अनेक ठिकाणी नॉमिनेशन ऍक्ट प्रमाणे अनेकाची वेगवेगळी नॉमिनेशन आली. त्याच्यामध्ये काही वेळेला असं घडलं की काही वेळेला घरातल्या एखाद्या वयस्कर म्हणजे आई वडिलाच्या कोणाच्या तरी नावावर जर फ्लॅट असेल तर घरातल्या एखाद्या दबाव आणणाऱ्या व्यक्तीकडून त्याचं नॉमिनेशन करून घेण्यात आलं. नॉमिनेशन हा भाग जरी वेगळा झाला त्याचं असोसिएट मेंबर करण्यात आलं मुलाकडून आणि मुलानं लग्न झाल्यानंतर तोच कमिटीत आला आणि त्या कमिटीत झाल्यानंतर तोच सेक्रेटरी झाला आणि त्याने स्वतःला आई वडिलाला त्यापासून डिसहाऊस केलं. तुमचा हे काही प्रश्न आहे आणि उद्या हीच कमिटी ज्यांनी फ्लॅट विकत घेतलेले आहेत किंवा ज्यांची खरोखरच त्याची ओनरशिप आहे अशा व्यक्ती बाजूला जाऊन घरातल्या आहे मग तो भाऊ आहे बहीण आहे जी नाते आपण 5-7 दिलेले आहेत याचा परिणाम असा होणार आहे की त्याच्या फ्लॅटमध्ये काही मॉनिटरी इन्व्हॉल्वमेंट नाही, ज्याने काही विकत घेतलेलं नाही अशा लोकांची हाऊसिंग सोसायटीची कमिटी बनणार आहे. त्याचे परिणाम मग निर्णय प्रक्रियेमध्ये काय होऊ शकतील हे तर हा पुढचाच भाग आहे. तर असोसिएट ज्याचा असोसिएट मेंबर हा ठीक आहे, ज्याचं शेअर सर्टिफिकेट नाम आहे तो असोसिएट मेंबर आपण त्याच्यात मध्ये कुठे काही प्रॉब्लेम येत नाही, त्याची तिची इन्व्हॉल्वमेंट आहे, जॉईंट मेंबरशिपची इन्व्हॉल्वमेंट आहे. पण अशा पद्धतीने असोसिएट मेंबरशिप करून त्यांना जर वोटिंग राईट दिला आणि वोटिंग राईट देऊन त्यांना जर मॅनेजिंग कमिटी मेंबर आज तर आपल्या रूलमध्ये आलेलं आहे त्याच्यात काय आपण आज माझी एक भीती मी यापूर्वी डॉक्टर महाजन तुम्हाला आठवत असेल तर 10-15 वर्षापूर्वी आठवा सगळे का आपण ह्या विषयावरती जवळजवळ मुंबईभर मीटिंग घेतली होत्या आणि त्याच्यानंतर मग काही झालं पुढं की याच्यामध्ये अनेक वेळेला ही वयस्कर माणसं डिसहाऊस झाली. होऊ शकतं, मोठं लिटिगेशन होऊ शकतं. आता ह्या इलेक्शन रूलशी काही संबंध नाही त्याचा, ऐकलं का, परंतु तो एक त्यामुळे होणारा धोका आहे. दुसरा त्या तसतीच परिस्थितीत तुमच्या प्रोव्हिजनल मेंबरशिप आहे. प्रोव्हिजनल ओनली ऍडमिनिस्ट्रेटर ऑफ द दॅट फॅमिली म्हणजे त्याच्यात पैसे मेंटेनन्स भरणं हे करणं त्याचं काय असेल त्या फॅमिलीचे लिगल निर्णय होईपर्यंत त्याला रिप्रेझेंट करणं, ऐकलं का. आणि म्हणजे नॉमिनेशनला आपण प्रोव्हिजनल मेंबर करतो आणि मग त्याचा पण ह्याचे जे परिणाम होणार आहेत ना, मी जेवले साहेबांच्या मुद्दाम आज ते असल्यामुळे मी त्यांच्या निदर्शन देतोय की साहेब याचा सुद्धा आपल्या हे लक्षात ठेवावं आणि जिथं पोचवायचं तिथं आपण जरूर ते आपण पोचवावं अशी माझी विनंती आहे आपल्याला. हॅलो हा जेवले साहेब. याच्यामध्ये मी आपला थोडासा माझे मत इथं व्यक्त करतो. याच्यामध्ये काय आहे की आता आपण जे म्हटलं नॉमिनेशन आणि असोसिएट मेंबर, समजा काही सोसायटीमध्ये असोसिएट मेंबर मध्ये नाव आलं, त्याचं इलेक्शन झालं, तो माणूस आला, तो चेअरमन बनला, सचिव बनला, काय झालं, पण मॅनेजमेंट कमिटी जे आहे ते मॅनेजमेंट कमिटी मूळचा जो सभासद आहे त्याचं वडील भाऊ असेल बायको असेल आई असेल त्याचे सभासदत्वाचे हक्क काढून घेऊ शकत नाही साहेब. जोपर्यंत त्यांच्यामध्ये एखादं व्हॅलिड डॉक्युमेंट आहे, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट एखादं डॉक्युमेंट झालं असेल, एखादं विल असेल, एखादं हेअरशिप सर्टिफिकेट असेल, सक्सेशन सर्टिफिकेट दिलेलं असेल किंवा त्यांच्यामध्ये काय फॅमिली एमओयू झाला असेल, ते डॉक्युमेंट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत भले चेअरमन असेल सचिव असेल मॅनेजमेंट कमिटीला मूळचा जो सभासद आहे प्रिन्सिपल मेंबरचे अधिकार बदलता येणार नाही. असं जर केलं असेल तर ते राईट्स रजिस्टर होतात आणि तो जो त्याचं वडील असेल, कोण एज पर्सन असेल, तो तसाच इंटॅक्ट शेअर सर्टिफिकेट वरती किंवा संस्थेत सभासद होऊन राहतो. असोसिएट मेंबर ही कल्पना म्हणजे मी एक मिनिट तुम्हाला एक मिनिट थांबव सर की यामध्ये उद्या जर असोसिएट मेंबर हा ओरिजिनल मेंबरशिप ह्याच्यावरती डिपेंड आहे, उद्या त्यानं ते विड्रॉ केलं तर व्हॉट विल हॅपन सर. येस होतो ना, तसंच होतं, त्याची मेंबरशिप पण जाईल त्याच्यावरती. एक्झॅक्ट म्हणजे पुन्हा मॅनेजिंग कमिटी त्याचं हे सगळी कॉम्प्लिकेशन त्याच्या पुढे निर्माण होण्याची शक्यता नाकारता साहेब येत नाही याच्यामध्ये. हा म्हणजे आपलं जे ट्रेनिंगचं जे सब्जेक्ट आणि आस्पेक्ट्स असेल इलेक्शनच्या बाबतीत केंद्र सरकार याच्यामध्ये आपलं सगळ्यात लक्ष कुठलं द्यायचंय, प्रिपरेशन ऑफ वोटर लिस्ट.
प्रिपरेशन हो, ऑफ हो. वोटर लिस्ट मध्ये कुठल्या व्यक्तीला कधी कशा प्रकारे मेंबरशिप आणि काय देते ह्याच्यावरच आपलं training जास्त असलं पाहिजे. बाकीच्या सगळ्या गोष्टी इमटेरियल आहेत साहेब, ते तर प्रोसिजर होऊन जातं सगळ्या. बरोबर. थँक्यू. विष्णू विष्पुते साहेब आहेत. विष्णू विष्पुते साहेब. हा नमस्कार साहेब. राहू दे आता आला ते येऊ दे. सॉरी मी लवकर अटेंड करू शकलो नाही. मला माहित नाही की माझ्या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही ऑलरेडी दिला असेल. आमची कमिटी नोव्हेंबरला डिझॉल्व्ह झाली म्हणजे त्यांचा कार्यकाळ संपला. त्याच्यानंतर आम्ही केअरटेकर म्हणून काम करतोय. ओके, तर केअरटेकर आता त्याला केअरटेकर म्हणावं का तीच फुल फ्लेज कमिटी. हा फुल फ्लेज कमिटी. रेग्युलर कमिटी आहे, काय अधिकार आहेत सगळे अधिकार आहे ना. पण एजीएम मध्ये त्यांनी मध्ये लोकांनी सांगितलं तुम्ही केअरटेकर म्हणून काम करा. पण आहे ना, अधिकार आहेत ना, जरी केअरटेकर आहे, अधिकार आहेत. रेक्टिफाईड करतो. एखाद्या मॅनेजिंग कमिटीने राजीनामा दिला असेल तर तिथं लिगल पोकळी तयार होते आणि आपण केअरटेकर न राहता ऑथराइज ऑफिसर किंवा ऑथराइज ऑफिसरचं मंडळ म्हणून काम करा. डेप्युटी रजिस्टर कडून आपण रितसर तसे आदेश काढावेत. एकदा संचालक मंडळ डिझॉल्व्ह झाला असेल, राजीनामा दिला असेल, काढून टाकला असेल किंवा एनी केस काही डिस्क्वालिफाय झाला असेल तर काही वेळेला तुम्ही केलेलं कामकाज, तुमचे होणारे खर्च भविष्यात कधीतरी ते चॅलेंज होऊ शकतात. आणि फक्त केअरटेकर म्हणून आपल्या कायद्यामध्ये तुम्हाला कुठं सूट नाहीये. मात्र तुमच्या जे तिघा चौघांचं जे मंडळ असेल त्याला ऑथराइज बोर्ड ऑफ ऑथराइज पर्सन जो आहे तो रजिस्टरला नेमता येतात. रजिस्टर तसे आदेश काढतात. तुमचं जे काम आहे ते कायदेशीर होईल. जेबले साहेब पॅन्डेमिक पिरियड मध्ये त्यांना काळजी वाहून आहे ना, तर अधिकार दिलाय ना. नाही, ते आहे तीच कमिटी चालू ठेवण्याचा अधिकार आहे. बदलण्याचे अधिकार तर इलेक्शन शिवाय कुठेच नाही. मग ते चालू आहे, चालू कमिटीला चालू अधिकार ती काळजी कमिटी सुपरसीड केलेली आहे असं किंवा त्यांनी काम करणं बंद केलेलं असतं. त्यांचं म्हणणं आहे की आमची मुदत संपली आहे आणि आम्हाला कार्यवाह म्हणतायत सोसायटीचे लोक. नाही, जुनी कमिटीच आहे ती जुनी कमिटीच आहे. जुनी कमिटी तर नेक्स्ट इलेक्शन पर्यंत आपल्याला कंटिन्यू करायचीच आहे, राईट? पॅन्डेमिक पिरियड मध्ये 5 वर्ष झाले, 6 वर्ष झाले, 7 वर्ष झाले तरी जोपर्यंत पुढचं इलेक्शन होत नाही तोपर्यंत आपण जे एक्सटेन्शन दिलं इलेक्शनला त्यानुसार तीच कामकाज करत. पण एजीएम मध्ये जर आपण डिसाईड केलं सगळ्यांनी की ही केअरटेकर कमिटी तर आपण त्याच्याकरता स्पेशली नाही तसं काही नाही. मात्र जुन्या कमिटी सोडून आपण कुणाला नवीन घेत असेल तर ते घेता येणार. ओके मिस्टर आता लास्ट एक शेवटचे 2-3 प्रश्न घेऊया साहेब आपण. Mr. Shailendra, please continue. Thank you so much, sir. I want to ask, can a member having more than 2 children, can he stand for the election and become chairman? No, he is not become any officer of the managing committee, any member of the managing committee. वो election contest नहीं कर सकता. हाँ, but वो हमारे सोसाइटी में तो 3 बच्चे वाला चेयरमैन है, तो what to do? कभी के बच्चे ask for the register for disqualification. नाही साल डेट ऑफ बर्थ काय त्यांचा नाही, डेट 2002 पासूनच्या पुढे असेल तर मग चालतं आणि जुळा असेल तर पण चालतं. हा before 2002, September 2002, if there is a children more than 2, then there is no issue. But the third child after 2002, then there is an issue and he is disqualified for being the member. Which month after 2002? September or October? September 2002. And sir, one more thing, can the in AGM and new member, can he be ratified by the बोले AGM अगर बोलते member को member नहीं बनाना है, can they do when he is already a bank share certificate? No, the decision of the managing committee for the making the member accepting the membership is the final. That is final, if the managing committee reject the application, the agreed member may apply before the declaration of concern ward. And sir, can a living person, the one who is owner, can he be given a letter that you are a provisional member of the society now? Provisional member ऐसे provision है कि जहाँ मेंबर का डेथ हो गया है इसके जगह नहीं, मैं मेरे केस में आई एम जिंदा मेंबर, मेरे को लेटर आया कि यू आर नाउ प्रोविजनल मेंबर ऑफ द सोसाइटी, ऐसा लेटर चेयरमैन ने लिख के दिया.
Just I will share the type of membership in housing society with the federation federation mail ID. Okay, sir. Thank you so much. Thank you. Thank you, Mr. sir. Prashant, please. Mr. इथे Prashant, ते बघू ते आता ते कोरिअरचं आहे ना तिकडेच ओपन करणं याच्यावर Mr. आणखी Prashant, तिकडे- please बोला सर. जेबले साहेब प्लीज अनम्यूट बसेल. हा प्रशांत साहेब बोला. हा बोलू. हो हा बोला. हा प्रथमतः मुंबई डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशनने एवढा छान परिसंवाद आयोजित केला त्याबद्दल मी प्रकाश दरेकर साहेबांना धन्यवाद देतो. आता माझा प्रश्न असा आहे की मान्यवरांनी आता सांगितलं की 3 व्यक्ती रिटर्निंग ऑफिसर होऊ शकत नाही. एक म्हणजे आउटगोईंग कमिटी मेंबर, दुसरे म्हणजे स्टाफ ऑफ द सोसायटी आणि तिसरे ऑडिटर. आता मला एक या गोष्टीची स्पष्टता हवी होती ऑडिटरच्या बाबतीत. समजा आता सोसायटीचं इलेक्शन डिसेंबर 2021 ला होत आहे आणि डिसेंबर 2019-20 किंवा 2020-21 ऑडिट मिस्टर एक्स यांनी केलेलं आहे आणि 2021-22 ला मिस्टर वाय हे ऑडिटर अपॉइंट झालेले आहेत जनरल बॉडीमध्ये. तर मिस्टर एक्स जे आधीचे ऑडिटर आहेत करंट इयर मध्ये ते ऑडिटर नाही अपॉइंट झाले, ते रिटर्निंग ऑफिसर होऊ शकतात का? हा माझा प्रश्न. एकदम चांगला प्रश्न आहे. मी याचं माझं उत्तर देतो. मी रिटर्निंग ऑफिसर असेल तर तुम्ही 2015 नंतर जर ऑडिटर असेल तर मी तुम्हाला रिटर्निंग ऑफिसर म्हणून मान्यता देणार नाही. अच्छा, म्हणजे कधीही जर झाले असेल ऑडिटर ते असतील आधीच्या वर्षात सुद्धा तर ते रिटर्निंग मागची जी कमिटी होती, मागची कमिटी जी होती तिच्या टर्म मध्ये जेवढे ऑडिटर्स असतील त्यांना रिटर्निंग ऑफिसर म्हणून नेमणार. अच्छा 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 अच्छा. ओके ओके. धन्यवाद साहेब. धन्यवाद. असीम कुमार वर्मा. Good evening, sir. Thank you very much for organizing such meetings, sir. And my question is, we have the board of administrators, 3 board of administrators. One of them is resigned. So presently 2. Do they have the power to approve the application for the associate member or name change of the transfer of the membership? Just they have the power to change the membership. They have the power. Okay, Yeah. sir. And thank you very much, sir. That's related to election. साहेब आमचे ऑनरेबल ट्रेजरर साहेब त्यांना विनंती करतो की वोट ऑफ थँक्स प्लीज द्या. महाजन साहेब. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सन्माननीय लवेकर साहेब, सन्माननीय JD पाटील साहेब, सन्माननीय प्रतापराव पाटील साहेब आणि सन्माननीय जेबले साहेब, आपले आमच्या सर्व संचालक मंडळाच्या वतीने खूप खूप आभार. आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने या निवडणूक नियमांविषयी आज विश्लेषण केलं आणि जे उपस्थित सर्व सभासद होते त्यांच्या प्रश्नांना आपण समर्पक उत्तरं दिली. मी आमच्या फेडरेशनचे सन्माननीय संचालक दरेकर साहेब, सन्माननीय वडेर साहेब, सन्माननीय शिंदे साहेब आणि कोऑर्डिनेटर सन्माननीय गोयल साहेब, सर्व संचालक मंडळाच्या वतीने आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि जे उपस्थित या इतर सर्व संस्थांचे प्रतिनिधी होते त्यांचेही मी मनापासून आभार मानतो की आपण एका चांगल्या कार्यक्रमात भाग घेतला आणि आपण निवडणुकीविषयी जास्त माहिती जाणून घेतली. असेच आपण आम्हाला सहकार्य करा. आम्ही आपल्या सहकार्यासाठी सतत हजर आहोत. आमचे सन्माननीय चेअरमन अत्यंत प्रभावीपणे असे सर्व कार्यक्रम आयोजित करतात. त्यांचेही मी सर्वांच्या वतीने आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.